अप्लाय इंजिनिअरिंगचा सिलेबसचा ओव्हरव्ह्यू ज्यावेळेस बघत होतो, तुम्हाला मी संपूर्ण जो काय वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस आहे ती एका व्हिडिओच्या मार्फत मी शो केलेलं होतं. बरोबर, आपण डायरेक्टली साईट व्हिजिट गेल्यावरती कसं सगळे ट्रीटमेंट प्लांट पाहतो, सगळे आपण एका व्हिडिओच्या मार्फत पाहिलेले आहे. सो आता तुम्हाला व्हिज्युअलाइज पण झालं असेल की काय कोणते कोणते ट्रीटमेंट प्रोसेस आहेत ते. सो जस्ट आता आपण थेरॉटिकली आणि काही क्वेश्चन्स, काही व्हॅल्यूज, काही न्यूमेरिकल क्वेश्चन्स आपल्याला बघायचे त्या सेशनमध्ये. सो लेट स्टार्ट. बघा मित्रांनो, ट्रीटमेंट ऑफ वॉटरमध्ये हे सगळे त्या ठिकाणी प्रोसेस आपल्याला बघावे लागतात. बघा, फर्स्ट आहे स्क्रीनिंग, सेकंड आहे एरेशन, थर्ड आहे सेडिमेंटेशन. सो आता जर तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर बोलायचं झालं तर हा सेडिमेंटेशन टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. यावर बरेचसे क्वेश्चन्स येत असतात. प्लेन सेडिमेंटेशन किंवा प्रायमरी सेडिमेंटेशन किंवा प्री सेटलिंग बेसिन जो फर्स्ट आहे, सेडिमेंटेशन प्रोसेसला आपण जर डिवाइड करायचं झालं तर त्याला आपण टोटल 4 सेक्शन्समध्ये डिवाइड करूया. फर्स्ट असते त्या ठिकाणी प्रायमरी सेडिमेंटेशन किंवा प्लेन सेडिमेंटेशन किंवा त्यालाच कधी कधी प्री सेटलिंग बेसिन पण म्हणतो आपण. यामध्ये आपण काय करत असतो, डिस्क्रीट पार्टिकल्स, जे फाईन डिस्क्रीट पार्टिकल्स आहेत, सस्पेंडेड अँड कोलायडल सॉलिड्स बाय द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी सेटल डाऊन होत असतात टँक्समध्ये. सो दिस इज प्लेन सेडिमेंटेशन, त्यामुळे त्याला आपण म्हणतो प्लेन सेडिमेंटेशन. काही पार्टिकल्स असे असतात चार्ज्ड पार्टिकल्स, काही कोलायडल पार्टिकल्स, जे की वॉटरमध्ये ज्या टँक्समध्ये प्लेन सेडिमेंटेशन टँकमध्ये सेटल डाऊन नाही झाले, कारण त्यांना काही ना काहीतरी चार्ज आहे. ते चार्ज पार्टिकल्स एकमेकांना रिपेल करतात म्हणून सस्पेन्शनमध्ये राहिलेले आहेत. सो हे चार्ज्ड पार्टिकल्सला आपण यांचं चार्ज न्यूट्रलायझेशन करतो. चार्ज न्यूट्रलायझेशनची जी प्रोसेस आहे, ठीक आहे, ही होत असते कोॲग्युलेशनमध्ये. ठीक आहे, त्यालाच आपण फास्ट मिक्सिंग किंवा रॅपिड मिक्सिंग प्रोसेस पण म्हणतो. ओके, सो कोॲग्युलेशन नंतर जी नेक्स्ट प्रोसेस आहे दॅट इज फ्लॉक्युलेशन. फ्लॉक्युलेशन प्रोसेसमध्ये जे न्यूट्रलाइज झालेले चार्ज्ड पार्टिकल्स आहेत ना, जे चार्ज पार्टिकल्स न्यूट्रलाइज झालेले आहेत ते पुढे जाऊन काय करतात, फ्लॉक्स फॉर्म करतात. फ्लॉक्स फॉर्म म्हणजे काय, त्या ठिकाणी छोटे छोटे पार्टिकल्स एकमेकांना कंबाईन होतील, ॲग्लोमरेट होतात, आणि हे पार्टिकल्स कंबाईन झाले की त्याला आपण म्हणतो फ्लॉक फॉर्म झालेला आहे. ठीक आहे, काही केमिकलच्या प्रेसिपिटेटला जाऊन स्टिक होतात, तर केमिकल प्रेसिपिटेटला जे न्यूट्रलाइज झालेले पार्टिकल स्टिक झालेले, अटॅच झालेले, त्याला आपण म्हणत असतो फ्लॉक्स. ठीक आहे, केमिकल नेम त्याला आपण म्हणतो फ्लॉक्स. तो हा जो काही फ्लॉक आहे, फ्लॉक फॉर्मिंगची जी प्रोसेस आहे ती या फ्लॉक्युलेशनमध्ये होत असते. त्याला आपण स्लो मिक्सिंग पण प्रोव्हाइड करतो, जेणेकरून छोटे छोटे फ्लॉक्स जे आहेत एकमेकांना कंबाईन होतील, त्यामुळे त्याला आपण स्लो मिक्सिंग म्हणत असतो. ओके, आफ्टर स्लो मिक्सिंग है ना, हे जे छोटे छोटे फ्लॉक्स कंबाईन झाले की एक बिगर साईज फ्लॉक्स फॉर्म करतील. त्यांची त्या ठिकाणी जर त्यांचं जे काही वेट आहे ते वाढणार आहे. ज्यावेळेस फ्लॉक्सचं वेट वाढेल ते आपोआपले काय ना डेन्स आणि लार्ज फ्लॉक्स फॉर्म झाले की ते त्या ठिकाणी सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये जाऊन सेटल डाऊन होत असतात. सो सेकंडरी सेडिमेंटेशन टँकचं फक्त एवढंच पर्पज आहे की जे फ्लॉक्स फॉर्म झालेले आहेत ते त्या ठिकाणी सेटल डाऊन झाले पाहिजे, त्यासाठी स्पेस अवेलेबल करून दिलेला आहे. ओके, सो आता हे झालं सेडिमेंटेशन. यावर बरेचसे त्या ठिकाणी गेट एक्झाममध्ये डिझाईनसाठी न्यूमेरिकल येतात. ओके, आपण यावरती पाहूया काय काय क्वेश्चन्स आहेत ते. बरेचसे त्या ठिकाणी डिटेन्शन टाइम वगैरे असे बरेचसे टर्म्स आहेत, सरफेस ओव्हरफ्लो रेट आहे. सो हे टर्म्स पण आपल्याला महत्त्वाचे आहेत. सेटलिंग व्हेलॉसिटी आहे, त्यावर क्वेश्चन्स येतात. सो हा पार्ट महत्त्वाचा आहे. ठीक आहे, व्हेरी मच इम्पॉर्टंट आहे हा. गेट, UPSC, एनी एक्झामसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सेडिमेंटेशन. सेकंड असेल त्यानंतर सेकंड प्रायोरिटी आपण कशाला द्यायला पाहिजे, तर दॅट इज फिल्ट्रेशन प्रोसेस. सो फिल्ट्रेशनमध्ये बरेचसे त्या ठिकाणी फिल्टर्स असतात, डिफरंट टाइप्स ऑफ फिल्टर्स आहेत. सो ग्रॅव्हिटी फिल्टरचं जर टाईप पाहिलं आपण तर ग्रॅव्हिटी फिल्टर्समध्ये हे दोन येतात. ओके, ग्रॅव्हिटी फिल्टर्समध्ये हे दोन आहेत, स्लो सँड अँड रॅपिड सँड फिल्टर्स. ओके, स्लो सँड अँड रॅपिड सँड फिल्टर्स आहेत. सो ज्यापैकी स्लो सँड फिल्टर्स जे तुम्ही रुरल एरियाजमध्ये ना किंवा एखादा छोटा कम्युनिटी असेल ना, गावाकडे जर तुम्ही जर एखादा ट्रीटमेंट प्लांट पाहिला तर त्यामध्ये स्लो सँड फिल्ट्रेशन प्रोसेस यूज करतो आपण. त्याचं रिझन असं आहे की या स्लो सँड फिल्ट्रेशन प्रोसेसला एरिया भरपूर जास्त लागतो. सेकंड थिंग असं आहे ना, एरिया आपल्या सिटी एरियाजमध्ये भरपूर जास्त एरिया आपण प्रोव्हाइड नाही करू शकत वॉटर ट्रीटमेंट प्लांटला, तर त्याचं एक रिझन आहे म्हणून आपण स्लो सँड फिल्ट्रेशन यूज नाही करत. सेकंड रिझन असं आहे की आपल्याला आहे ना, आपल्या शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल सिटीजमध्ये वॉटर डिमांड, पॉप्युलेशन जास्त असते शहरांमध्ये, आणि त्यामुळे त्या ठिकाणी वॉटर डिमांडही जास्त आहे कम्पेअर विथ द रुरल एरियाज. गावाकडेपेक्षा जी वॉटर डिमांड आहे सिटीजमध्ये जास्त असणार आहे. आणि आपल्याला डे टू डे लाईफसाठी आहे ना, डेली आपल्याला काय करायचं आहे, लार्ज ह्यूज क्वांटिटी ऑफ वॉटर ट्रीटमेंट करून प्रोव्हाइड करायचं असतं. सो आपल्याला हे ह्यूज क्वांटिटी ऑफ वॉटर ट्रीट करून इमिडिएटली प्रोव्हाइड करायचं आहे, म्हणून आपल्याला रेट ऑफ फिल्ट्रेशन जो आहे तो सुद्धा जास्त पाहिजे. सो आता रेट ऑफ फिल्ट्रेशन जो आहे रॅपिड सँड फिल्ट्रेशनचा जास्त असतो कम्पेअर्ड विथ स्लो सँड फिल्ट्रेशन. आणि आपण इमिडिएटली आहे ना, आपण इमिडिएटली काही हावर्समध्ये जे वॉटर जे आहे ट्रीटमेंट करून प्रोव्हाइड करू शकतो.
म्हणून रॅपिड सँड फिल्टर जे आहेत हे सिटी एरियाजमध्ये असणाऱ्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर यूज केले जातात, हे लक्षात ठेवा. आणि स्लो सँड फिल्टर जे आहेत हे रुरल एरियाजमध्ये, गावाकडे आहे ना, छोटे छोटे जे टाउन्स किंवा छोटे कम्युनिटीज जे आहेत त्यामध्ये यूज केले जातात. यांचा रेट ऑफ फिल्ट्रेशन स्लो सँडचा फार कमी असतो, 100 ते 200 लिटर पर हवर पर मीटर स्क्वेअरच्या दरम्यान. आणि रॅपिड सँड फिल्टरचा रेट ऑफ फिल्ट्रेशन 3000 to 6000 लिटर पर हवर पर मीटर स्क्वेअरच्या दरम्यान आहे. ठीक आहे, म्हणजे भरपूर जास्त आहे कम्पेअर्ड विथ द 30 टाइम्स मोर आहे. ठीक आहे, कम्पेअर्ड विथ द स्लो सँड फिल्टर्स. आफ्टर दॅट फिल्ट्रेशन झालं की वॉटर डिसइन्फेक्शन प्रोसेससाठी पाठवतो आपण. डिसइन्फेक्शन प्रोसेसमध्ये आपण काय करत असतो त्या ठिकाणी, डिसइन्फेक्शन प्रोसेसमध्ये वर्ल्ड वाईड, ठीक आहे, पूर्ण वर्ल्डमध्ये आपण कोणती प्रोसेस यूज करत असतो, क्लोरिनेशन प्रोसेस यूज करत असतो. म्हणजे क्लोरीनला आपण वॉटरमध्ये ॲड करतो. ज्यावेळेस क्लोरीनला आपण वॉटरमध्ये ॲड करतो त्यामध्ये क्लोरीनचे भरपूर सारे त्या ठिकाणी प्रॉपर्टीज आहेत ॲज अ आयडियल डिसइन्फेक्टंट म्हणून. जसं की फर्स्ट प्रॉपर्टी असायला पाहिजे की त्याने इमिडिएटली क्विकली जे पण पॅथोजेनिक जर्म्स अँड बॅक्टेरियाज प्रेझेंट आहेत, हार्मफुल डिजीज कॉझिंग जर्म्स अँड बॅक्टेरियाजला डिस्ट्रॉय केलं पाहिजे. सो ती क्लोरीनमध्ये ती प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी. सेकंड आहे जे ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय, ऑर्गॅनिक मॅटर हे मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी फूड असतं. मे बी रॉ वॉटर सोबत ते मायक्रो ऑर्गॅनिझमचं फूड सुद्धा कॅरी करून आलेलं असेल वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर. सो हे ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा डिस्ट्रॉय केलं पाहिजे. सो दिस इज द सेकंड प्रॉपर्टी विच शुड बी इन द डिसइन्फेक्टंट, आणि ती क्लोरीनमध्ये आहे. थर्ड इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे की ज्यावेळेस आपण वॉटर ट्रीटमेंट करतोय, ट्रीटमेंट झाल्यानंतर वॉटर आपण सप्लाय करत असतो सिटीला. सो पाईपलाईन्समधून वॉटर कॅरी करायचं आहे. जोपर्यंत कंझ्युमरपर्यंत पोहोचत नाहीये तोपर्यंत वॉटरला प्रोटेक्शन, फ्युचर प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं पाहिजे. सो दिस इज द थर्ड इम्पॉर्टंट प्रॉपर्टी विच शुड बी इन अ आयडियल डिसइन्फेक्टंट, आणि ती क्लोरीनमध्ये आहे. म्हणून आपण क्लोरीनला ॲज अ आयडियल डिसइन्फेक्टंट असल्यामुळे ऑल ओव्हर दी वर्ल्ड यूज करत असतो. क्वेश्चन विचारला जाईल एक्झाममध्ये. ठीक आहे, कधी कधी इंटरव्ह्यूजमध्ये पण विचारलं गेलेलं आहे की आपण क्लोरीनलाच का बरं आयडियल डिसइन्फेक्टंट म्हणून त्या ठिकाणी यूज करतो. इस्रोच्या इंटरव्ह्यूला आणि UPSCच्या इंटरव्ह्यूला सुद्धा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. आयडियल डिसइन्फेक्टंटच्या प्रॉपर्टीज सगळ्यात जास्त क्लोरीनमध्ये असतात म्हणून. बाकीचे पण डिसइन्फेक्टंट म्हणून आहेत बघा, जसं की फॉर एक्झाम्पल म्हणून पोटॅशियम परमॅग्नेट, जे की आपण गावाकडे वगैरे यूज करतो. ठीक आहे. सेकंड थिंग तुम्ही पाहिलं असेल, पोटॅशियम परमॅग्नेट झाल्यानंतर लाईम सोडा प्रोसेस, ही सुद्धा आपण त्या ठिकाणी यूज करत असतो. लाईम सोडा म्हणण्यापेक्षा तुम्ही असं म्हणू शकता लाईम आपण ॲड करत असतो वॉटरमध्ये. लाईममध्ये पण भरपूर सारे डिसइन्फेक्टंटच्या प्रॉपर्टीज आहेत, परंतु लाईम ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये ॲड करतो है ना, तुम्ही पाहिलं असेल लाईम ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये ॲड करतो तो व्हाईटिश मिल्की कलर प्रोड्यूस करतो, म्हणून त्याला आपण आयडियल डिसइन्फेक्टंट म्हणू नाही शकत. ठीक आहे, कारण ऑब्जेक्शनेबल आहे व्हाईट कलर. बाकी अजून पाहायला गेलं तर UV रेडिएशन्स आहेत, त्याने पण आपण वॉटरचं डिसइन्फेक्शन करू शकतो, किंवा ओझोन आहे त्याने पण आपण वॉटरचं डिसइन्फेक्शन करू शकतो. परंतु ह्या ज्या प्रोसेस आहेत, ओझोन आणि UV रेडिएशनने डिसइन्फेक्शन करण्याच्या ज्या प्रोसेस आहेत ते व्हेरी कॉस्टली आहे. म्हणून काही फॉरेन कंट्रीजमध्ये वगैरे वॉटर डिसइन्फेक्शन करण्यासाठी यूज केले जातात. किंवा तुम्ही जे बिस्लरी बॉटल्स आहे ना, जे फिनले कंपनीच्या किंवा बिस्लरी कंपनीचे जे वॉटर बॉटल्स यूज करतायत ड्रिंकिंग पर्पजसाठी, 20 रुपीज पर लिटर चार्ज करतात ते. तर एवढं चार्ज का बरं लावतात ते वॉटर, जे बिस्लरी वॉटर जे आपण ड्रिंकिंग पर्पजसाठी यूज करतोय. सो बिस्लरी बॉटल्स जे आहेत हे त्या ठिकाणी ओझोनचा वापर करत असतात डिसइन्फेक्शन पर्पजसाठी. ओके, ओझोन किंवा त्या ठिकाणी UV रेडिएशन्सचा यूज करत असतात वॉटरला डिसइन्फेक्ट करण्यासाठी. आणि मग ते वॉटर जे आहे बिस्लरी बॉटल्समध्ये भरलं जातं, त्याला सील पॅक केलं जातं आणि मग त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं युजर्सला, कन्झ्युमर्सला. ओके, म्हणून त्याचा जो चार्ज आहे, कॉस्टली प्रोसेस आहे म्हणून त्याचा चार्ज जास्त आहे. ठीक आहे. सो हे सगळं एंटायर वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस आपल्याला आता एक एक करून त्या ठिकाणी यावरचे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत. बघा मित्रांनो, जसं की आता इथे जर MCQ क्वेश्चन जर पाहिलं, ठीक आहे, फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स सेडिमेंटेशन प्रोसेस. सो आता तुम्हाला MCQ क्वेश्चन्समध्ये बराचसा डाटा दिसेल. दिस इज फर्स्ट क्वेश्चन किंवा आता इथे सेकंड क्वेश्चन. ठीक आहे, आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्या अगोदर मी काय करतो, तुम्हाला एक डिटेल्ड थिअरी पार्ट जो आहे, जसं की प्रत्येक प्रोसेसबद्दल थिअरी पार्ट जो आहे तो मी तुम्हाला इथे शो करणार आहे. एका PDF मध्ये आहे, तुम्हाला ती PDF पण मिळून जाईल तुमच्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती. ओके, मॅनेजमेंट थ्रू मी त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला ती PDF जी आहे ती मिळून जाईल तुम्हाला ग्रुपवरती. ठीक आहे, याबद्दल जी आपण बघणार आहे ती, आणि कालची सुद्धा क्वालिटी ऑफ वॉटरची सुद्धा. ठीक आहे. सो आता आपण एकदा ती PDF मध्ये काही बुलेट पॉईंट जे आहेत ते एकदा पाहून घेऊया. प्रोसेस मी जे सांगेल तीच त्या ठिकाणी, कन्सेप्ट तर तीच राहील, परंतु काही बुलेट पॉईंट जसं की व्हॅल्यूज काय असतात डिटेन्शन टाईमचे, किंवा त्या ठिकाणी काही फॉर्म्युलाज आहेत. सो फक्त जे मी सांगतोय त्याला तुम्ही त्या ठिकाणी, मी थोडा साईडला झालं की स्क्रीनशॉट काढून घेत जा. ठीक आहे, किंवा नोट डाऊन करा जर फास्टली नोट डाऊन करता आलं तर, जेणेकरून आपल्याला भरपूर सारे MCQ क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. येस, ओके, चालेल.
बरेचसे मेंबर्स त्या ठिकाणी आज आपल्याकडे जॉईन झालेले आहेत, आहे ना. प्रियंका, आकांक्षा, जाहीर, त्या ठिकाणी हर्षवर्धन. ओके, चालेल. तर हे बरेचसे मेंबर्स आहेत आपल्याकडे. सो आपण आता MCQ क्वेश्चन सॉल्व्ह करण्या अगोदर काय करूया, याचं थिअरी कंटेंटमधले काही महत्त्वाचे व्हॅल्यूज जे आहेत त्याचा आपण त्या ठिकाणी एकदा ओव्हरव्ह्यू घेऊया. ओके, सो जस्ट अ मिनिट, मी एकदा PDF ओपन करतो. ओके, जस्ट वेट करा. हां, सो ही एक त्या ठिकाणी PDF आहे जी तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली असेल, तुमच्या ग्रुपमध्ये पण येऊन जाईल. ओके, सो आता जस्ट याच्यामध्ये आपण ओव्हरव्ह्यू घेत आहे, काही बुलेट पॉईंट्स, काही थेरी पॉईंट जे एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत, आपल्याला MCQ सॉल्व्ह करण्यासाठी पण मदत करणार आहेत. बघा मित्रांनो, मी जे पॉईंट्स हायलाईट करत आहेत, जसं की आता इथं तर हे जे बुलेट पॉईंट दिलेले आहेत यावरतीच बरेचसे क्वेश्चन्स दिसत आहेत तुम्हाला. बघा, आपल्याला त्या ठिकाणी MCQ मध्ये दिसतील. जसे की स्क्रीनिंग, ठीक आहे. व्हेरी फर्स्ट प्रोसेस जे आहे दॅट इज स्क्रीनिंग. स्क्रीनिंगने आपण काय करत असतो, जे लार्ज फ्लोटिंग मॅटर आहे रॉ वॉटर सोबत. रॉ वॉटर कुठून कलेक्ट करतो आपण, एक तर रिव्हर्स असतील, है ना, सरफेस सोर्सेसमध्ये एक तर रिव्हर्स आहेत किंवा लेक्स असतील, है ना. सो किंवा एक तर नदीमधून किंवा तलावापासून जे वॉटर आहे आपण कलेक्ट करतो आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन आलेलो असतो. सो आता त्यावेळेस सगळ्यात पहिले आपण स्क्रीन बार्स प्रोव्हाइड करतो. ते ज्यावेळेस वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर ऑर्डर एंटर करणार आहे तर सगळ्यात पहिले स्क्रीन बार्स असतात, स्क्रीनिंग पर्पज. सो स्क्रीनिंगचं काय आहे, लार्ज फ्लोटिंग मॅटर जे आहे ते आपण रिमूव्ह करण्यासाठी हे स्क्रीन बार्स प्रोव्हाइड करत असतो. सेकंड आहे एरेशन. एरेशनमध्ये आपण एरेशन थ्रू काय करू शकतो, कलर रिमूव्ह करू शकतो, ओडर रिमूव्ह करू शकतो, गॅसेस सच ॲज कार्बन डायऑक्साईड अँड H2S गॅस, दीज आर डिझॉल्व्ड गॅसेस. सो हे डिझॉल्व्ड गॅसेस रिमूव्ह करू शकतो एरेशन प्रोसेसने. द मोस्ट मेन इम्पॉर्टंट पर्पज जर पाहिलं, मेन इम्पॉर्टंट पर्पज एरेशन इज दॅट इज टू रिमूव्ह द डिझॉल्व्ड गॅसेस दॅट आर कार्बन डायऑक्साईड अँड H2S गॅस. ह्या कार्बन डायऑक्साईड अँड H2S गॅस हे जे काही डिझॉल्व्ड गॅसेस आहे यामुळेच वॉटरमध्ये आपल्याला बॅड टेस्ट अँड ओडर बघायला मिळतो. त्यामुळे आपण काय करतो, वॉटरला एरेट करत असतो. एरेशन म्हणजे काय, वॉटरला ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये घेऊन जात असतो. ठीक आहे, तर त्यासाठी कॅस्केड एरेटर्स आहेत, स्प्रे नोझल्स आहेत, डिफ्युज्ड एरेटर्स आहेत, ट्रे टावर्स आहेत, असे बरेचसे एरेटर्स आहेत. मोस्टली आपण लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर जर ट्रीटमेंट प्लांटवर ट्रीट करायचं असेल तर कॅस्केड एरेटर म्हणजे असे स्टेप्स असतात ते प्रोव्हाइड करत असतो. ओके, सो त्याने आपण काय करतो, डिझॉल्व्ड गॅसेस रिमूव्ह करत असतो. आयरन आणि मॅग्नीज पण रिमूव्ह करतो. थर्ड प्रोसेस इज सेडिमेंटेशन. प्रायमरी सेडिमेंटेशन, त्यालाच आपण डिस्क्रीट सेटलिंग पण म्हणतो. कधी कधी विचारतात एक्झाममध्ये. ठीक आहे, प्रायमरी सेडिमेंटेशन किंवा प्लेन सेडिमेंटेशन किंवा क्लॅरिफायर म्हणतो त्याला. आपण काय करतो, त्याला डिस्क्रीट सेटलिंग सुद्धा म्हणत असतो. सेकंड जे आहे कोॲग्युलेशन, ज्याला आपण रॅपिड मिक्सिंग म्हणतो. लक्षात ठेवा, कोॲग्युलेशनला काय म्हणायचं आहे, रॅपिड मिक्सिंग म्हणायचं आहे. ठीक आहे, मी साईडला होतो तर त्यावेळेस स्क्रीनशॉट काढून घेऊन ठेवा. ठीक आहे, स्क्रीनचा. ठीक आहे, कोॲग्युलेशनला काय म्हणतो आपण, रॅपिड मिक्सिंग. त्याचं एम काय आहे, चार्ज न्यूट्रलायझेशन किंवा कोलॉइडल पार्टिकल्सला रिमूव्ह करणे. ओके, थर्ड आहे फ्लॉक्युलेशन, म्हणजेच त्याला आपण म्हणतो स्लो मिक्सिंग, ज्यामध्ये फक्त ग्रोथ ऑफ फ्लॉक्स होत असते. फोर्थ आहे सेकंडरी सेडिमेंटेशन, ज्यामध्ये सेटलेबल अँड कोलॉइडल मॅटर जे आहे रिमूव्ह केला जातो. ओके, नेक्स्ट आहे हिंडर्ड सेटलिंग. ओके, याला सेकंडरी सेडिमेंटेशनलाच आपण म्हणतो हिंडर्ड सेटलिंग. ठीक आहे, तर हे पॉईंट्स लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ओके, फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशनने काय रिमूव्ह करतो आपण, बघा मित्रांनो, फिल्ट्रेशनने वॉटरमध्ये प्रेझेंट असणारे, आता सेडिमेंटेशन, कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन आणि सेकंडरी सेडिमेंटेशन झाल्यानंतरही जे काही रिमेनिंग पार्टिकल्स असतील, सस्पेंडेड, कोलायडल किंवा स्मॉल फ्लॉक्युलेंट मॅटर जर राहिला असेल वॉटरमध्ये, तो सगळा रिमूव्ह केला जातो फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये. किंवा तुम्ही असं म्हणू शकता सिम्पली की पाण्यामध्ये तुम्ही नदीचं जे पाणी पाहिलं असेल तर टर्बिड वॉटर असतं. तर पाण्याची जी टर्बिडिटी जी आहे मोस्टली त्या ठिकाणी सेडिमेंटेशन, कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन झाल्यानंतर ज्यावेळेस आपण फिल्ट्रेशन करतो पूर्णपणे त्या ठिकाणी टर्बिडिटी रिमूव्ह केल्या जाते. ठीक आहे, सो वॉटरची टर्बिडिटी कुठे होते, त्या ठिकाणी फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये रिमूव्ह केल्या जात असते. सो इट रिमूव्ज सस्पेंडेड, कोलायडल अँड बॅक्टेरियोलॉजिकल अँड फ्लॉक्युलेंट मॅटर. ठीक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, फिल्ट्रेशन प्रोसेसचा एम आहे. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट म्हटलंय की जिनिया वर्म डिझीज म्हणून एक डिझीज आहे. ठीक आहे, जिनिया वर्म डिझीज. ठीक आहे, सो ज्यावेळेस आपण फिल्ट्रेशन करतो तर हा जिनिया वर्म डिझीज जो आहे, मे बी रेअरली एखाद्या वेळेस त्या ठिकाणी वॉटरमध्ये हा जिनिया वर्म प्रेझेंट असेल तर यापासून डिझीज होऊ शकतो. सो फिल्ट्रेशन प्रोसेस थ्रू हा वर्म्स जे आहेत रिमूव्ह केले जातात. आणि UPSCने यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहे प्रिव्हियसली. ठीक आहे, सो मोस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट प्रोसेस इन रिमूव्हल ऑफ
जिनिया वर्म डिजीज इज फिल्ट्रेशन प्रोसेस. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, कारण फिल्ट्रेशनमध्ये काय करतो आपण, सँड यूज करतो. सँडमध्ये सँडची जी म्हणजे क्वालिटी आहे की त्या ठिकाणी जे पण बॅक्टेरियोलॉजिकल इम्प्युरिटीज असतील किंवा जे पण फ्लॉक्युलेंट मटेरियल असेल ते त्या सँड पार्टिकलच्या मध्ये एंट्रॅप होऊन जात असतात. ठीक आहे, बॅक्टेरियाज, वर्म्स, पॅथोजन जे असतील ते त्या सँड पार्टिकलच्या मध्ये जाऊन, ते वॉइड स्पेस आहे ना त्यामध्ये जाऊन एंट्रॅप होत असतात. त्यामुळे याची एफिशियन्सी आहे की हे जिनिया वर्म डिजीजला कंट्रोल करू शकतात. ठीक आहे, फिल्ट्रेशन प्रोसेस. आता हे मेथड्स ऑफ फिल्ट्रेशन आहे. ठीक आहे, इथे सगळे मेथड्स ऑफ फिल्ट्रेशन दिलेले. स्लो सँड, रॅपिड सँड, प्रेशर फिल्टर्स, ड्युअल मीडिया फिल्टर्स अँड मल्टीमीडिया फिल्टर्स. जे तुम्ही इंडस्ट्रीज पाहिल्या असतील, ठीक आहे, इंडस्ट्रीजमध्ये प्रेशर फिल्टर यूज केला जातो. ठीक आहे, सेम लाईक रॅपिड सँड फिल्टर हा प्रेशर फिल्टर्स पण असतात. प्रेशर फिल्टरचा रेट ऑफ फिल्ट्रेशन हा जास्त असतो. ठीक आहे, कम्पेअर्ड विथ स्लो सँड, रॅपिड सँडचा रेट ऑफ फिल्ट्रेशन जास्त असेल. कम्पेअर्ड विथ रॅपिड सँड फिल्ट्रेशन, प्रेशर फिल्टरचा रेट ऑफ फिल्ट्रेशन जास्त असेल. प्रेशर फिल्टरपेक्षा ड्युअल मीडिया आणि मल्टीमीडिया फिल्टरचा रेट ऑफ फिल्ट्रेशन जास्त असतो. त्याचे व्हॅल्यूज मी पुढे तुम्हाला शो करणार आहेच. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर डिसइन्फेक्शन. बघा मित्रांनो, डिसइन्फेक्शनला आपण असं म्हणू शकतो, डिस्ट्रक्शन ऑर इनॅक्टिव्हेशन ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन दी वॉटर. ठीक आहे, डिसइन्फेक्शनला काय म्हणतो आपण, डिस्ट्रक्शन ऑर इनॅक्टिव्हेशन ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन दी वॉटर. सो याला मेजर मेथड डिसइन्फेक्शन मध्ये कोणती आहे, क्लोरिनेशन, ही लक्षात ठेवा. ओके, क्लोरिनेशन. सो झालं असेल हे. हां, इथे जसं दाखवलंय की फिल्ट्रेशनमध्ये नेमकं काय करतो आपण, ग्रॅव्हलचा बेड असतो खाली, ग्रॅव्हलचं लेअर, आणि ग्रॅव्हलच्या वरती आपण सँड ठेवत असतो. ठीक आहे, ग्रॅव्हलच्या वरती सँड लेयर्समध्ये आपण त्या ठिकाणी ठेवत असतो. सो सँड बेसिकली यामध्ये सँडमधून फिल्ट्रेशन होत असतं. ग्रॅव्हल फक्त सपोर्टिंग म्हणून, मीडियम म्हणून काय करतात, ते ग्रॅव्हल फक्त सपोर्टचं काम करत असतात सँड लेयर्सला. दे डू नॉट परफॉर्म द वर्क ऑफ फिल्ट्रेशन, हे लक्षात ठेवा. ग्रॅव्हल हे फक्त सपोर्टिंग पर्पजसाठी आहे, सँडचं वर्क आहे फिल्ट्रेशन करणं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, मायनर मेथड्स कोणत्या आहेत डिसइन्फेक्शनचे, जसं की मी इथे नावं दिलेले आहेत बघा. डिसइन्फेक्शनचे मायनर मेथड्स आहेत, जसं की आपण एक्सेस लाईमने ट्रीटमेंट करू शकतो, ओझोनने ट्रीटमेंट करू शकतो. ओझोनलाच आपण नेसेंट ऑक्सिजन पण म्हणतो. हायली अनस्टेबल असतो हा, परंतु इमिडिएट म्हणजे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स ज्यावेळेस वॉटरमधून आपण नेसेंट ऑक्सिजन पास करणार, इमिडिएट डिसइन्फेक्शन होत असतं. व्हेरी एफिशियंट इन डिसइन्फेक्टिंग द वॉटर अँड किलिंग ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर ट्रीटमेंट विथ ब्रोमिन अँड आयोडीन पिल्स. बघा, जे स्मॉल आर्मी ट्रूप्स असतात, ठीक आहे, हे आर्मी ट्रूप्स किंवा स्विमिंग पूल्स आहेत, तर हे स्विमिंग पूल्समध्ये आपल्याला डिसइन्फेक्शन करायचं असेल तर आपण हे आयोडीन आणि ब्रोमिनचे टॅबलेट्स यूज करतो डिसइन्फेक्शन पर्पजसाठी. ओके, सो ट्रीटमेंट विथ स्मॉल वॉटर सप्लायसाठी ब्रोमिन आणि आयोडीन पिल्स यूज केले जातात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे ट्रीटमेंट विथ पोटॅशियम परमॅग्नेट. हा पोटॅशियम परमॅग्नेट जो आहे आपण त्या ठिकाणी मोस्टली रुरल एरियाजमध्ये डिसइन्फेक्शनसाठी यूज करतो. आता याला तुम्ही म्हणू शकता, सर मग अर्बन एरियाजमध्ये का नाही यूज करत. ज्यावेळेस पोटॅशियम परमॅग्नेट हा चीप आहे, इकॉनॉमिकल आहे, डिसइन्फेक्शन करू शकतो आपण पोटॅशियम परमॅग्नेट, परंतु ज्यावेळेस पोटॅशियम परमॅग्नेट आपण वॉटरमध्ये ॲड करतोय, पिंक कलर फॉर्म होत असतो. ज्यावेळेस ऑर्गॅनिक मॅटरचं त्या ठिकाणी डिस्ट्रक्शन होत असेल किंवा त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमचं डिस्ट्रक्शन होत असतं, तो वॉटरमध्ये तो पिंक कलर प्रोड्यूस करतो. आणि हा पिंक कलर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला वेट करावं लागतं, आणि आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे की आपल्याला पूर्ण शहराची वॉटर डिमांड फुलफिल करायची, त्यामुळे आपण हे पोटॅशियम परमॅग्नेट मेथडॉलॉजी यूज करत नाही. ओके, मग राहिलं नेक्स्ट काय, बॉइलिंग ऑफ वॉटर. मोस्टली रेनी सीझनमध्ये आपण काय करतो, वॉटरला बॉईल करून घेत असतो, डिसइन्फेक्शन करून घेत असतो, बरोबर. नेक्स्ट आहे ट्रीटमेंट विथ UV रेज. अल्ट्राव्हायोलेट रेजचा आपण यूज करतो, ठीक आहे, परंतु ही प्रोसेस जी आहे कॉस्टली आहे. ओके, नेक्स्ट आहे ट्रीटमेंट विथ सिल्वर ऑर इलेक्ट्रोकॅटाडाईन प्रोसेस. ठीक आहे, इलेक्ट्रोड्स असतात, ठीक आहे, इलेक्ट्रोड्स थ्रू आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी पास करणार, तर सगळे जे वॉटरमधले हार्मफुल डिजीज, जर्म्स कॉजिंग बॅक्टेरिया जे आहेत ते त्या ठिकाणी डिस्ट्रॉय केले जातात. सो आता हे सिल्वर किंवा कॉपर यूज करणं व्हेरी कॉस्टली आहे ना, तर हे प्रोसेस त्या ठिकाणी लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटरसाठी यूज नाही केली जाऊ शकत. म्हणून मग ॲट लास्ट राहिलं काय, तर मेजर मेथडमध्ये क्लोरीन राहिलेला आहे, बरोबर. ओके, नेक्स्ट आहे वॉटर सॉफ्टनिंग. बघा मित्रांनो, वॉटर सॉफ्टनिंगमध्ये आपण काय करतो, वॉटर सॉफ्टनिंग आपण कोणत्या याच्यासाठी करत असतो, जे काही हार्ड वॉटर असेल त्यासाठी आपण वॉटर सॉफ्टनिंग करत असतो. म्हणजे आपल्याला वॉटरचा हार्डनेस रिमूव्ह करायचा आहे. एकतर टेम्पररी हार्डनेस असतं किंवा त्या ठिकाणी परमनंट हार्डनेस असतं. आपण काल पाहिलेलं आहे, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सॉल्ट्समुळे हार्डनेस असतो वॉटरमध्ये. सो आपण टेम्पररी हार्डनेस जो आहे, वॉटरचा टेम्पररी हार्डनेस आपण बॉइलिंगने रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे, सिम्पली बाय बॉइलिंग ऑफ वॉटर वी कॅन रिमूव्ह द टेम्पररी हार्डनेस. ओके, सो दिस इज द फर्स्ट प्रोसेस. सेकंड आहे रिमूव्हल ऑफ परमनंट हार्डनेस.
तर आता परमनंट हार्डनेसमध्ये हे 3 प्रोसेस दिलेले आहेत, लाईम सोडा प्रोसेस, बेस एक्सचेंज प्रोसेस आणि डिमिनरलायझेशन प्रोसेस. ठीक आहे. आता हे लाईम सोडा प्रोसेस म्हणजे लाईम ॲड करणं, त्यानंतर बेस एक्सचेंज प्रोसेस. बेस एक्सचेंज प्रोसेसला आपण आयन एक्सचेंज प्रोसेस किंवा कॅटायन एक्सचेंज प्रोसेस म्हणतो. ठीक आहे, लक्षात ठेवा है ना. बेस एक्सचेंज प्रोसेस त्यालाच आपण आयन एक्सचेंज प्रोसेस किंवा जिओलाइट प्रोसेस पण म्हणतो. आपण काल यावरचा क्वेश्चन पण पाहिला होता की झिरो हार्डनेस कॅन बी अचिव्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग. इट कॅन बी अचिव्ड बाय जिओलाइट प्रोसेस और आयन एक्सचेंज प्रोसेस और बेस एक्सचेंज प्रोसेस. याने आपल्याला झिरो हार्डनेस मिळू शकतं, मोस्ट एफिशियंट आहे. जिओलाइट ऍड करणे किंवा या मेथडमध्ये नेमकं काय करतो आपण, ग्रीन सँड यूज करत असतो. ठीक आहे, वी आर युझिंग ग्रीन सँड फॉर रिमूव्हल ऑफ द परमनंट हार्डनेस. ठीक आहे. नेक्स्ट आहे डिमिनरलायझेशन प्रोसेस. ओके, सो हे सगळे त्या ठिकाणी वॉटर सॉफ्टनिंगच्या प्रोसेस आहेत. ओके, वॉटर सॉफ्टनिंगचे प्रोसेस आहेत. ओम काय म्हणत आहे, ओझोनने डिसइन्फेक्शन. काय ओझोन काय विचारायचं आहे ओम, तुमचा डाऊट पूर्ण क्वेश्चन नीट टाका. ठीक आहे, ओझोनने काय, हां ओझोनने काय करतो आपण, हां नेसेंट ऑक्सिजन. बघा मित्रांनो, हायली अनस्टेबल असल्यामुळे ओझोन जो आहे, मे बी त्यांचा हा डाऊट असेल की ओझोनने आपण डिसइन्फेक्शन का नाही करत. ओझोन हा अनस्टेबल असल्यामुळे आपल्याला जी फ्युचर प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचे तो इमिडिएट डिसइन्फेक्शन करतो, मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय करतो. परंतु समजून घ्या, इथं आपण आज या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, वॉटरचं डिसइन्फेक्शन केलेलं आहे ओझोन यूज करून. परंतु आता ज्यावेळेस इथे वॉटरचं डिसइन्फेक्शन झालं, आपल्याला हे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. समजून घ्या, डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी काहीतरी 10 आवर्स 24 आवर्स लागतील. सो 24 आवर्स ज्यावेळेस हे वॉटर पाईपलाईनमधून जाईल, मे बी देर इज अ चान्स ऑफ कंटॅमिनेशन ऑफ दॅट वॉटर. ट्रीटेड वॉटरचं सुद्धा पुन्हा कंटॅमिनेशन होऊ शकतं, पुन्हा मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर करू शकतात. सो फ्युचर प्रोटेक्शन जे आहे, हे जे मायनर मेथड्स आहेत ना, ते प्रोव्हाइड करू शकत नाही. फ्युचर प्रोटेक्शन जे आहे फक्त क्लोरीन प्रोव्हाइड करत असतो. ओके, म्हणून त्या ठिकाणी आपण ओझोनला डिसइन्फेक्शन मेजर मेथड म्हणून यूज करत नाही. ठीक आहे, ओमकार तुमचा ओम मे बी तुमचा डाऊट तोच असेल. ओके, हां ठीक आहे. ओके, हां हे तर मायनर मेथड्स आहेत. काही अजून काही मायनर ट्रीटमेंट प्रोसेस आहेत. बघा मित्रांनो, आता यामध्ये मायनर ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये ॲक्टिवेटेड कार्बन, जसं की आपल्याला कलर, ओडर आणि टेस्ट रिमूव्ह करायचं असेल तर आपण काय यूज करतो, ॲक्टिवेटेड कार्बन यूज करत असतो. मोस्ट इफेक्टिव्ह आहे कलर, ओडर आणि टेस्ट रिमूव्हलसाठी. मोस्ट इफेक्टिव्ह मेथड कोणती आहे विचारलं तर लक्षात ठेवा, ॲक्टिवेटेड कार्बन असतो. ठीक आहे, मोस्ट इफेक्टिव्ह इन ट्रीटमेंट दॅट इज ॲक्टिवेटेड कार्बन. सेकंड आहे कॉपर सल्फेट. ज्याही वेळेस लेक असेल, ठीक आहे, लेक सरफेस वॉटर असेल, ठीक आहे, ज्यावेळेस आपण लेक्समधून सरफेस वॉटर जर कलेक्ट करतोय, जर ते लेक्सपासून कलेक्ट केलेलं असेल आणि ट्रीटमेंट प्लांटवर घेऊन आलेलं आहे, लेक्समध्ये जे काही त्या ठिकाणी तलावामध्ये जर तुम्ही वॉटर पाहिलं असेल तर त्यामध्ये शेवाळ असणार आहे आणि जे काही अल्गे म्हणतो आपण त्याला. सो इन ऑर्डर टू डिस्ट्रॉय दिस अल्गे फ्रॉम दी वॉटर वी नीड टू यूज कॉपर सल्फेट. ठीक आहे, सो कॉपर सल्फेट ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो आपण. ठीक आहे, कॉपर सल्फेट इट किल्स अल्गे, इट रिमूव्स कलर, टेस्ट अँड ओडर. सो मोस्ट इफेक्टिव्ह इन रिमूव्हल ऑफ अल्गे फ्रॉम दी वॉटर इट इज कॉपर सल्फेट. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे, कॉपर सल्फेट. ठीक आहे, नेक्स्ट आहे रिमूव्हल ऑफ आयरन अँड मॅग्नीज. सो आयरन आणि मॅग्नीज जर रिमूव्ह करायचं असेल आहे ना, मिनरल्स आहे, एरेशन केलं की वॉटरमध्ये काय होतं, आयरन अँड मॅग्नीजचे प्रेसिपिटेट ऑक्साईड्स फॉर्म होतात आणि हे ऑक्साईड जे आहेत म्हणजे प्रेसिपिटेट फॉर्म झाले की सेडिमेंटेशन टँकमध्ये सेटल डाऊन होत असतात. सो आयरन अँड मॅग्नीज रिमूव्ह करायचं असेल तर एरेशन नंतर सेडिमेंटेशन करायचं. नेक्स्ट आहे फ्लोरिडेशन. कालही पाहिलं होतं आपण. फ्लोरिडेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ फ्लोराईड, ज्यामध्ये आपण सोडियम फ्लोराईडला त्या ठिकाणी यूज करत असतो. हा जो क्वेश्चन आहे, हे जे फ्लोरिडेशनवरची जे क्वेश्चन आहे, वेगवेगळे जे आपल्या जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये MPSC एक्झाम कंडक्ट करत असते, राजस्थानमध्ये राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, गुजरातमध्ये गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, अशा वेगवेगळ्या स्टेटमध्ये पब्लिक सर्व्हिस कमिशन एक्झाम कंडक्ट करत असते. सो या फ्लोरिडेशनवरती जवळपास 8 ते 10 पब्लिक सर्व्हिस कमिशनने यावरती क्वेश्चन विचारलेले आहे. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की फ्लोराईड ह्या टॉपिकवरती, फ्लोराईड आणि त्या ठिकाणी अमोनिया अजून एक आहे, यावरती पण बरेचसे क्वेश्चन्स आलेले असतात. ठीक आहे, फ्लोराईडवरती येतात आणि आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी फ्लोराईडचं क्वांटिटी एक्सेसमध्ये असेल किंवा डेफिशियंटमध्ये असेल तर कोणते डिझिजेस होतात तेही पाहिलं होतं. सो इन केस त्या ठिकाणी डेफिशियन्सी ऑफ द फ्लोराईड असेल तर आपण फ्लोराईड ॲड करतो, सोडियम फ्लोराईड ॲड करत असतो. आणि एक्सेस अमाऊंट ऑफ फ्लोराईड असेल तर डिफ्लोरिडेशन करत असतो, रिमूव्हल ऑफ द फ्लोराईड करत असतो. सो आता रिमूव्हल ऑफ फ्लोराईडचे वेगवेगळे ट्रीटमेंट प्रोसेस आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्यापैकी नलगोंडा टेक्निक आपण काल पाहिलं होतं, प्रशांती टेक्निक ज्यामध्ये ॲक्टिवेटेड कार्बन किंवा ॲक्टिवेटेड ॲल्युमिना यूज करायचा असतो, आयन एक्सचेंज प्रोसेस आहे आणि रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस आहे. याने आपण काय करू शकतो, डिफ्लोरिडेशन करू शकतो. ठीक आहे, सो
हे लक्षात येत आहेत. प्रशांती टेक्निक, नेलगोंडा टेक्निक, आयन एक्सचेंज आणि रिव्हर्स ऑस्मोसिस. आता नेलगोंडा टेक्निकमध्ये मी काल तुम्हाला सांगितलं होतं, नेलगोंडा टेक्निक म्हणजे काय, कोॲग्युलेशन करायचं. म्हणजे ज्या वॉटरमध्ये त्या ठिकाणी एक्सेस ऑफ फ्लोराईड असेल त्या वॉटर सॅम्पलमध्ये काय करायचं, ॲलम ॲड करतो, त्याला रॅपिडली मिक्स करतो. कोॲग्युलेशन झालं की त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, त्या ठिकाणी डिसइन्फेक्शन, सेडिमेंटेशन, दॅट इज कॉल्ड ॲज नेलगोंडा टेक्निक. रूरल एरियाजमध्ये यूज केलं जाते. ओके. नेक्स्ट आहे डिसलायनेशन. डिसलायनेशन मध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस आहे आणि इलेक्ट्रोडायलिसिस, हे दोन प्रोसेस आहे. यापैकी एक लक्षात ठेवा, जे सी वॉटर आहे, ठीक आहे, ब्रॅकिश सी वॉटर म्हणजे समुद्रातलं जे पाणी आहे त्यासाठी आपण काय करत असतो, समुद्रातल्या पाण्यामध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, म्हणजे त्याला डिसलायनेशन करावं लागेल. त्यासाठी रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस यूज करत असतो. ठीक आहे. दुबई सारखे जे कंट्रीज आहेत, ठीक आहे, सो त्यामध्ये त्या ठिकाणी समुद्राचंच पाणी फिल्टर करून यूज करत असतात. सो तिकडे त्या ठिकाणी रिव्हर्स ऑस्मोसिस वगैरे प्रोसेस यूज केल्या जाते. ठीक आहे. इट इज यूज टू रिमूव्ह ब्रॅकिश वॉटर फ्रॉम द ब्रॅकिश वॉटर ऑफ द सी. ठीक आहे. इलेक्ट्रोडायलिसिस नेक्स्ट आहे. ठीक आहे. इलेक्ट्रोड्स यूज करतो आपण. देन रिमूव्हल ऑफ टॉक्सिक मेटल्स. टॉक्सिक मेटल जर रिमूव्ह करायचं असेल तर कोॲग्युलेशन फॉलोड बाय सेडिमेंटेशन, म्हणजे सेकंडरी सेडिमेंटेशन केलं की टॉक्सिक मेटल्स रिमूव्ह केले जातात. सो दीज आर दी एंटायर वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस. हे सगळे वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस आपण पाहिलेले आहेत. ओके. आता रुरल एरियाजमध्ये जे वॉटर ट्रीटमेंट जातात, सो दीज आर दी एंटायर वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस. हे सगळे वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस आपण पाहिलेले आहेत. ओके. वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतो त्यामध्ये कोणते प्रोसेस असतात, किंवा याला म्हणतो आपण कन्व्हेन्शनल वॉटर ट्रीटमेंट प्लांट. अर्बन एरियाजमध्ये जो असतो त्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनल वॉटर ट्रीटमेंट प्लांट. त्यामध्ये ह्या प्रोसेस यूज केले जातात. आणि जे की त्या ठिकाणी जो काही त्या ठिकाणी हा असेल रुरल एरिया जो असेल, सो रुरल एरियाज किंवा त्या ठिकाणी स्मॉल कम्युनिटीसाठी आपण काय करतो, या प्रोसेस यूज करत असतो. से लक्षात ठेवा, हा सिक्वेन्स आहे. रुरल एरियाजमध्ये काय करतो आपण, एरेशन, प्लेन सेडिमेंटेशन, स्लो सँड फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन. ठीक आहे. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. एरेशन झालं की काय करायचे रुरल एरियाजमध्ये, एरेशन नंतर आपण प्लेन सेडिमेंटेशन करतो, त्यानंतर स्लो सँड फिल्ट्रेशन करतो आणि आफ्टर दॅट क्लोरिनेशन करत असतो. ओके. म्हणजे डिसइन्फेक्शन करतो. सो हा सिक्वेन्स आहे. कधी कधी एक्झाममध्ये, गेट एक्झाममध्ये सुद्धा याचा सिक्वेन्स विचारलेला आहे. ठीक आहे. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले एरेशन, प्लेन सेडिमेंटेशन, स्लो सँड फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन. ओके. आता ज्यावेळेस मी इथं नेक्स्ट मी म्हणतोय अर्बन एरियाजमध्ये प्रिव्हियसली, म्हणजे कन्व्हेन्शनली प्रिव्हियसली हे सगळ्या ट्रीटमेंट प्रोसेस आपण पाहायचो. कोणते कोणते आहे, पहिले स्क्रीनिंग होते. ठीक आहे. पहिले काय होणार आहे, स्क्रीनिंग होणार आहे. त्यानंतर एरेशन, त्यानंतर सेडिमेंटेशन म्हणजे प्लेन सेडिमेंटेशन, कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन, सेकंडरी सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन आणि त्यानंतर डिसइन्फेक्शन होत असते. आता हा जो सिक्वेन्स आहे हा अर्बन एरियाजमध्ये त्या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर यूज केला जायचा. आता चेंजेस सांगतो काय होतंय बघा. जे की त्या ठिकाणी आत्ता सध्या जर तुम्ही सिटी एरियाजमध्ये किंवा वॉटर ट्रीटमेंट प्लांटला जर व्हिजिट दिली, नवीन जे काय वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स असतात त्यामध्ये काय करतो आपण, स्क्रीनिंग झालं की इमिडिएटली स्क्रीनिंग एरेशन झाल्यानंतर इमिडिएटली त्या ठिकाणी कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन, सेकंडरी सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशनसाठी वॉटर पाठवलं जातं. प्लेन सेडिमेंटेशन सध्या आपण करत नाही. प्लेन सेडिमेंटेशनला 48 आवर्स वेट पण करावं लागतं. आणि जे काही इम्प्युरिटीज आहेत, ठीक आहे, जे काही इम्प्युरिटीज प्लेन सेडिमेंटेशन टँकमध्ये सेटल डाऊन व्हायला पाहिजे ते कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन झाल्यानंतर सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये सुद्धा सेटल डाऊन होत असतात. त्यामुळे इथे आपला टाइम सेव्ह होतो. म्हणून आपण प्लेन सेडिमेंटेशन टँक जे आहे सध्या प्रोव्हाइड करत नाही. डायरेक्टली काय करतो, कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन आणि सेकंडरी सेडिमेंटेशन टँक प्रोव्हाइड करतो. याच्यातही मॉडर्न प्रोसेस आहे. डायरेक्टली एक ट्यूब सेटलर प्रोव्हाइड केला जातो, त्यामध्ये 10 मिनिट्समध्ये वॉटरचं त्या ठिकाणी काय होते, कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन, सेकंडरी सेडिमेंटेशन प्रोसेस होत असते. ओके. सो हे त्या ठिकाणी आहे. फिल्ट्रेशन, ठीक आहे, एक लक्षात ठेवा, जे काही अर्बन एरियाज किंवा सिटी एरियाजमध्ये फिल्ट्रेशन म्हटलं की फक्त रॅपिड सँड फिल्ट्रेशन आपण प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे. रॅपिड सँड फिल्ट्रेशन होत असते, स्लो सँड होत नाही. स्लो सँड कुठे होत असते, या ठिकाणी स्लो सँड आपण पाहतोय रुरल एरियाजमध्ये होत असते. ठीक आहे. स्लो सँड फिल्ट्रेशन आपण पाहतोय रुरल एरियाजमध्ये होत असते. त्याला स्पेस जास्त लागतो, टाइम, रेट ऑफ फिल्ट्रेशन कमी आहे म्हणून रेट ऑफ फिल्ट्रेशन कमी आहे म्हणून रुरल एरियाजमध्ये यूज करायचं. ठीक आहे. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत काही. हा सिक्वेन्स गेट एक्झाममध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. वेगवेगळ्या एक्झाममध्ये ट्रीटमेंटचा सिक्वेन्स विचारला जातो. ओके. हां, स्क्रीनिंग नंतर कोणती आहे, एरेशन, हे सगळा हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. झालं असेल हे. ओके. नेक्स्ट प्री क्लोरिनेशन. आता त्या दिवशी काही जणांनी विचारलं तर सर प्री क्लोरिनेशन केव्हा करतो किंवा प्री क्लोरिनेशन काय आहे. बघा मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्याही वेळेस मोस्ट पोल्युटेड वॉटर
किंवा तुम्ही म्हणू शकता मोस्ट कंटॅमिनेटेड वॉटरचा जर आपण सोर्सपासून वॉटर कलेक्ट करतोय, ते जर सोर्सपासून कलेक्ट केलेलं वॉटर मोस्ट पोल्युटेड वॉटर असेल किंवा कंटॅमिनेटेड वॉटर असेल, अशा वेळेस आपण प्री क्लोरिनेशन करत असतो. किंवा एपिडेमिक डिझिजेसचा ब्रेकआउट झाला असेल, एपिडेमिक डिझिजेस म्हणजे जसं स्टेटमध्ये किंवा त्या ठिकाणी मे बी तुमच्या सिटीजमध्ये काही डिझिजेस जर स्प्रेड आउट होतं, त्याला आपण म्हणतो एपिडेमिक डिझिजेस. ओके, जसं कॉलेरा, टायफॉइडची जर साथ सुरू असेल तर त्यावेळेस आपण प्री क्लोरिनेशन करत असतो वॉटर ट्रीटमेंट प्लांटवरती. सो प्री क्लोरिनेशन इथं दिलेलं आहे. प्री क्लोरिनेशन ऑल्सो किल्स अल्गे, बॅक्टेरिया, रिड्युसेस कलर अँड स्लाइम फॉर्मेशन अँड असिस्ट इन सेटलमेंट ऑफ दॅट. प्री क्लोरिनेशनमध्ये आपण सिम्पली 2 to 5 मिलीग्राम पर लिटर इतका डोस आपण अप्लाय करत असतो. ठीक आहे, ज्यावेळेस वॉटरमध्ये हायर बॅक्टेरियल काउंट म्हणजे पॅथोजनची संख्या जास्त असेल, अशा वेळेस आपण काय करतो, प्री क्लोरिनेशन करत असतो. हेही लक्षात ठेवा. इथे एक स्टार मार्क केलेला आहे, हा इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. एक्स्ट्रीमली पोल्युटेड रॉ वॉटर जे असेल, रिव्हर वॉटर, त्यावेळेस आपण काय करतो, प्री क्लोरिनेशन प्रोव्हाइड करत असतो, फक्त त्याच वेळेस. ठीक आहे, प्रत्येक वेळेस प्री क्लोरिनेशन करत नाही. येते लक्षात. नेक्स्ट पाहूया. हा, एरेशन बद्दल इथं थिअरी पॉईंट दिलेले आहेत की जसं की एरेशन म्हणजे काय, वॉटरला इंटिमेट कॉन्टॅक्टमध्ये घेऊन जाणे ऑक्सिजनच्या. पर्पज काय आहे, कलर, अनडिझायरेबल गॅसेस, ओडर टेस्ट रिमूव्ह करणे, वॉलेटाईल लिक्विड्स लाईक फिनॉल्स आणि ह्युमिक ॲसिड पण रिमूव्ह केलं जातं. ठीक आहे, एरेशन आपण एक्सेसमध्ये जर केलं तर वॉटरची ॲसिडिटी वाढू शकते. ठीक आहे, वॉटरमध्ये ॲसिडिक वॉटर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतं, ऑक्सिजनचं क्वांटिटी जर जास्त झाली तर. आणि ॲसिड काय करेल, कोरोजन करणार आहे, त्यामुळे आपण काय करतो, एक्सेस एरेशन अवॉइड करत असतो. ठीक आहे, ओके. स्क्रीनिंग. सो इथे हे स्क्रीन बार शो केलेले आहेत, हेच वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर पण शो केले जातात. ठीक आहे, असे इन्क्लाइन फॉर्ममध्ये का बरं शो केलेले आहेत, इन्क्लाइन फॉर्ममध्ये आपण स्क्रीन्स म्हणजे जवळपास एक साधारण त्याची रेंज लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, जे आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर सगळ्यात पहिले जे स्क्रीनिंग करत असतो, या स्क्रीन बारची आहे ना, हे जे काही त्या ठिकाणी इन्क्लिनेशन जे आहे, हे इन्क्लिनेशन 30 डिग्री टू 60 डिग्री या अँगलच्या दरम्यान दिलेले असते. या इन्क्लिनेशन अँगल राहतो. ठीक आहे, याचा जो बारचा जो इन्क्लिनेशन अँगल आहे, हा बारचा जो इन्क्लिनेशन अँगल आहे, हा 30 डिग्री टू 60 डिग्रीच्या रेंजमध्ये राहत असतो. किंवा काही काही वेळेस ऑप्शनमध्ये 45 to 60 डिग्री या दरम्यान दिलेला असेल. सो हे लक्षात ठेवा, हा रेंज आहे, या दरम्यान इन्क्लिनेशन आपण बार्सला प्रोव्हाइड करतो. त्याचं रिझन असं आहे की आपल्याला जास्त ठिकाणी लार्ज एरिया अवेलेबल होईल, वॉटरची वेलॉसिटी कमी होईल. वॉटरची वेलॉसिटी कमी झाली की वेलॉसिटी कमी झाल्यामुळे काय होईल, वॉटरमध्ये रॉ वॉटरमध्ये असणारं जे लार्ज फ्लोटिंग मॅटर आहे ते त्या ठिकाणी स्क्रीन बार्सवर रिटेंड होईल आणि मग आपण ते रिमूव्ह करून घेतो. ओके, म्हणून आपण हे बार जे आहेत इन्क्लाइंड फॉर्ममध्ये प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, इथं दिलेलं आहे इन्क्लाइंड स्क्रीन हेल्प्स इन रेकिंग, म्हणजे कचरा काढण्यासाठी मदत करतात ते, रॅकिंग प्रोसेस म्हणतो त्याला आपण. इन्क्लाइंड बार्स विल प्रोव्हाइड मोअर एरिया अँड डिस्चार्ज इज कॉन्स्टंट, सो वेलॉसिटी विल बी लेस अँड हेन्स लार्जर पार्टिकल्स विल बी रिटेन. ठीक आहे, तर हा पॉईंट लक्षात ठेवा, UPSC किंवा गेट एक्झाममध्ये यावर क्वेश्चन्स आलेला आहे. ठीक आहे, हे जे स्क्रीन बार्स आहेत त्यांचं डायमीटर असतं 20 mm आणि यांच्यामध्ये स्पेसिंग असते 20 to 100 mm. दोन टाईपचे स्क्रीन असतात, एक तर कोर्सर स्क्रीन किंवा फाईन स्क्रीन. आपण फाईन स्क्रीन जे आहे फक्त फिल्टर्ड वॉटरसाठी यूज करत असतो. पहिले जे काही रॉ वॉटर आलेलं आहे त्यासाठी आपण फाईन स्क्रीन प्रोव्हाइड करत नाही, कारण फाईन स्क्रीनची साईज 10 mm इतकं स्पेसिंग असतं, ते क्लॉग होऊन जातात. म्हणून लक्षात ठेवा, वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर सगळ्यात पहिले जे स्क्रीनिंग होत असते त्यामध्ये कोर्सर स्क्रीन्स आपण यूज करत असतो. ओके, हे लक्षात ठेवा. लार्ज फ्लोटिंग मॅटर, बल्की मॅटर, डेड प्लांट्स, डेड ॲनिमल्स, डेब्रिस पार्टिकल्स, प्लास्टिक बॅग्स असतात, ते रिमूव्ह करण्यासाठी आपण स्क्रीनिंग केलेलं असतं. ओके, नेक्स्ट सेडिमेंटेशन. सो बघा मित्रांनो, सेडिमेंटेशन इथं काय आहे हे दिलेलं आहे, माहिती दिलेली आहे सेडिमेंटेशनची. काय आहे सेडिमेंटेशन बघा. हां, सेडिमेंटेशन म्हणजे काय, एक मिनिट. हां बघा, sedimentation process, it is a natural process in which by the action of gravity the particles which are heavier than that of the water will settle down at the bottom of the tanks. ठीक आहे, सेडिमेंटेशन टँक मध्ये सेडिमेंटेशन प्रोसेस म्हणजे काय की जे वॉटर पेक्षा हेवियर पार्टिकल्स आहेत ते त्या ठिकाणी सेडिमेंटेशन टँक मध्ये सेटल डाऊन होणार आहेत. सो आता सेडिमेंटेशन प्रोसेसमध्ये असं वेगळं काय होत आहे बघा, वॉटरमध्ये रॉ वॉटर ज्यावेळेस आपण कलेक्ट करून घेऊन येत होतो, इनटेक स्ट्रक्चरने आपण त्या ठिकाणी कलेक्ट केले, रिव्हर्समधून वॉटर आपण कलेक्ट केलं, मग पाईपमध्येच का नाही सेटल डाऊन झाले, किंवा आधीच रिव्हरमध्ये जे पार्टिकल्स होते ते सेटल डाऊन का नाही झाले, तर त्याचं रिझन असं होतं की पाण्याचा जो त्या ठिकाणी टर्ब्युलन्स जो आहे, ठीक आहे, रॉ वॉटर रिव्हर वॉटरचा जो टर्ब्युलन्स होता, फ्लो वेलॉसिटी जी होती
त्यामुळे काय झालं की जे पार्टिकल सेटल डाऊन व्हायला पाहिजे होते, हेवियर पार्टिकल्स जे वॉटरपेक्षा हेवियर आहे ते सेटल डाऊन व्हायला पाहिजे होते, ते सेटल डाऊन होत नाही. त्याचं रिझन होतं वॉटरचा टर्ब्युलन्स, वॉटरची फ्लो वेलॉसिटी. या रिझन्समध्ये ते वॉटर जे आहे, पार्टिकल जे आहे वॉटरमध्ये त्या ठिकाणी स्टेबल फॉर्ममध्ये राहिलेले आहे. सो आपण काय करतो, सेडिमेंटेशन टँकमध्ये असे रेक्टँग्युलर शेप किंवा सर्क्युलर शेपचे आपण सेडिमेंटेशन टँक प्रोव्हाइड करतो. या टँकमध्ये काय करतो आपण, पाण्यामध्ये जो रिव्हर वॉटरचा जो किंवा रॉ वॉटरचा जो टर्ब्युलन्स जो आहे हा त्या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करतो. रिव्हर वॉटरचा किंवा रॉ वॉटरची जी फ्लो वेलॉसिटी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस वॉटरची फ्लो वेलॉसिटी कमी होईल, वॉटरची फ्लो वेलॉसिटी कमी झाली की पार्टिकलची सेटलिंग वेलॉसिटी वाढेल, आणि पार्टिकलची सेटलिंग वेलॉसिटी ज्यावेळेस वाढते तो खाली बॉटमला सेटल डाऊन होत असतो. सो सिम्पली बाय द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी, है ना, नॅचरल प्रोसेस आहे, सिम्पली बाय द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी वॉटरमध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत सेडिमेंटेशन टँकमध्ये सेटल डाऊन होत असतात. त्या प्रोसेसला आपण सेडिमेंटेशन प्रोसेस म्हणतो. बघा इथे दिलेलं आहे, नॅचरल प्रोसेस बाय विच सॉलिड्स विथ हायर डेन्सिटी दॅन द फ्लुइड इन विच दे आर सस्पेंडेड सेटल्स अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. सेटल्स अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. पर्पज काय आहे सेडिमेंटेशनचा? पर्पज आहे की जे 40 to 60% सस्पेंडेड अँड कोलायडल सॉलिड जे पार्टिकल जे असतात वॉटरमध्ये ते त्या ठिकाणी सेटल डाऊन झाले पाहिजे. सस्पेंडेड सॉलिड्स मी सांगितले, क्ले, अल्गे, सिल्ट किंवा त्या ठिकाणी फंगाईचा पार्ट जो असेल हा त्या ठिकाणी काय सस्पेंडेड सॉलिड्स आहेत. कोलायडल पार्टिकल्स म्हणजे काय, हेच क्ले सिल्टचे जे स्मॉलर डिस्क्रीट फाईन डिस्क्रीट पार्टिकल जे आहेत त्याला आपण म्हणतो कोलायडल पार्टिकल्स. ओके, कधी कधी त्याला चार्ज्ड पार्टिकल्स पण म्हटलं जातं. इथे दिलेलं आहे, तर ते रिमूव्ह करायचे असतात. सेडिमेंटेशनमध्ये त्याला आपण क्लासिफाय करतो, एक तर प्लेन सेडिमेंटेशन म्हणजे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल यूज करत नाही, बाय द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी पार्टिकल सेटल डाऊन होतात, दिस इज कॉल्ड ॲज प्लेन सेडिमेंटेशन. आणि त्यानंतर आहे सेकंडरी सेडिमेंटेशन. सो आता सेकंडरी सेडिमेंटेशन किंवा तुम्ही असं म्हणू शकता कोॲग्युलेशन एडेड सेडिमेंटेशन असंही म्हटलं जातं. कोॲग्युलेशन एडेड सेडिमेंटेशनमध्ये 3 फेजेस असतात. कोणते कोणते? पहिले कोॲग्युलेशन, मग फ्लॉक्युलेशन आणि मग सेकंडरी सेडिमेंटेशन. सो दिस इज द वन. त्यामध्ये काय करतो आपण, केमिकल्स ॲड करतो आणि पार्टिकलला सेटल डाऊन करतो. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आहे सेडिमेंटेशन टँक्स. सो आता सेडिमेंटेशन टँक्स 2 टाईपचे असतात, एक तर क्युसेंट टाईप किंवा कंटिन्युअस टाईप. क्युसेंट टाईप टँक म्हणजे काय, इथे पुढे शो केलेली आहे ती. आणि कंटिन्युअस टाईपमध्ये 2 आहेत, रेक्टँग्युलर आणि सर्क्युलर. ठीक आहे, रॅडियल फ्लो आणि हॉरिझॉन्टल फ्लो. पुढे काय आहे ते पाहूया आता आपण. आता हे सेडिमेंटेशन टँक पाहूया पहिले. बघा, सो इथे या ठिकाणी क्युसेंट टाईप म्हणजे किंवा त्याला आपण म्हणतो फिल अँड ड्रॉ टाईप टँक. काय करायचं, सिम्पली जे रॉ वॉटर आपल्याकडे आहे, अवेलेबल रॉ वॉटर जे आहे, ज्यामधले काय म्हणताय बोथ ऑप्शन, जर बोथ ऑप्शन असेल तर स्क्रीन बार इन्क्लिनेशनचं कोणतं आन्सर राईट असेल, 30 to 45 की 30 to 60? 30 to 60 द्या. ठीक आहे पौर्णिमा, तसं बोथ काही देणार नाही ते. ठीक आहे, 30 to 60 द्या. ओके, हां. क्युसेंट टाईप किंवा फिल अँड ड्रॉ टाईप टँक जे आहे यामध्ये सिम्पल काय करतो बघा, लक्ष देऊन आहे का, जेही त्या ठिकाणी रॉ वॉटर आपण कलेक्ट करून घेऊन आलेलं आहे ज्यामध्ये सस्पेंडेड सॉलिड्स अँड कोलायडल सॉलिड्स आहेत, आता ते सेटल डाऊन होण्यासाठी आपण काय करतो, सिम्पली एक अशी टँक असते, या टँकमध्ये ते रॉ वॉटर आपण 24 आवर्ससाठी भरून ठेवतो. ठीक आहे, ते टँकला काय करतो 24 आवर्ससाठी फिल करून ठेवतो. ज्यावेळेस आपण 24 आवर्ससाठी फिल करून जस्ट त्याला काहीच मुवमेंट होऊ देत नाही, वॉटरची कुठल्याही प्रकारची मुवमेंट होत नाहीये, त्या टँकला तसंच ठेवलं. तुम्ही पाहिलं असेल तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही गावाकडे पण पाहिलं असेल, टाकीमध्ये पाण्याच्या टाकीमध्ये जो कचरा आहे तो खाली बॉटमला असा सेटल डाऊन होत असतो, बरोबर, खाली असा बॉटमला सगळा कचरा असतो. सेम तसंच एक क्युसेंट टाईप टँक आहे. 24 आवर्ससाठी ज्यावेळेस आपण वॉटरला आयडियल कंडिशनमध्ये ठेवतो त्यावेळेस त्यामधले जे पार्टिकल्स आहेत हे सगळे असे बॉटमला सेटल डाऊन होतात. ठीक आहे, सगळे असे बॉटमला सेटल डाऊन झालेले दिसतात आपल्याला 24 आवर्स नंतर. मग आपण काय करतो, हे जे क्लीन वॉटर आहे ते आपण काढून घेतो. ओके, आणि हे पार्टिकल जे आहेत हे त्या ठिकाणी स्लज जो आहे तो थ्रो करतो. ओके, सो दिस इज कॉल्ड एज क्युसेंट टाईप किंवा फिल अँड ड्रॉ टाईप टँक. यामध्ये आपल्याला 24 आवर्ससाठी वेट करावं लागतं, म्हणून ही जी प्रोसेस आहे सध्या आजकाल आपण यूज करत नाही. दिस प्रोसेस इज रिजेक्टेड. ठीक आहे, ही प्रोसेस आपण कुठेही वापरत नाही, पूर्वी वापरल्या जायची. ठीक आहे, दिस इज द फिल अँड ड्रॉ टाईप टँक किंवा क्युसेंट टाईप टँक. ठीक आहे, याच्यात फक्त एवढं लक्षात ठेवा, याचा डिटेन्शन टाईम 24 आवर्स आहे. ओके, इथे दिलेलं आहे. ठीक आहे, क्युसेंट टाईप टँकचा डिटेन्शन टाईम 24 आवर आहे. मिनिमम 3 नंबर ऑफ टँक, 3 टँक्स लागतात त्याला, म्हणजे स्पेस जास्त लागेल. टँक जे आहे बघा, इथं आपला इंजिनिअरिंगचा पार्ट आला. टँक आपण डिझाईन करतो कशासाठी,
मॅक्सिमम डेली डिमांड आपण पाहिला आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये. मॅक्सिमम डेली डिमांड का बरं बघत होतो आपण? हे जे टँक डिझाईन करायला लागतात ते मॅक्सिमम डेली डिमांडसाठी आपले डिझाईन करायचे आहेत, म्हणून मॅक्सिमम डेली डिमांड आपण पाहिला होता. 1.8 इंटू ॲव्हरेज डेली फ्लो असतो मॅक्सिमम डेली डिमांड. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवा. मोस्ट ऑफ द स्ट्रक्चर्स किंवा मोस्ट ऑफ द ट्रीटमेंट प्लांटमधले युनिट जे आहेत है ना, हे काय मॅक्सिमम डेली डिमांडसाठीच आपण डिझाईन करतो. ओके, नेक्स्ट पाहूया. आता बघा, आपल्याला प्लेन सेडिमेंटेशन बघायचं आहे. आता आपण काय करतोय, प्लेन सेडिमेंटेशनची थिअरी पाहूया. यामध्ये काही डिझाईन प्रोसेस आहेत, ठीक आहे. काही आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युलाज पण पाहायचे आहेत, हे आपण पाहूया आणि मग त्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, बघा. सो आता प्लेन सेडिमेंटेशनमध्ये काय होत असतं, आपण फिल अँड क्युसेंट किंवा फिल अँड ड्रॉ टाईप टँक यूज नाही करत. आपण आता काय करतो, रॅडियल किंवा हॉरिझॉन्टल फ्लो टाईप टँक्स म्हणजे असे सर्क्युलर किंवा रेक्टँग्युलर फ्लो टाईप टँक यूज करतो, ज्यामध्ये कंटिन्युअसली वॉटर फ्लो होत असतं. त्याला आपण म्हणतो कंटिन्युअस फ्लो टाईप टँक. सो आता कंटिन्युअस फ्लो टाईप टँकमध्ये प्लेन सेडिमेंटेशन होत आहे. सो आता इथे आपण पाहतोय प्लेन सेडिमेंटेशनची थिअरी. बघा मित्रांनो, जे की पार्टिकल्स असतात सरफेस सोर्सेसमध्ये, त्याची रेंज असते 10 मिलीमीटर टू 10⁻⁻6 मिलीमीटर. या रेंजमध्ये पार्टिकल्स असतात. बाकीचे जे पार्टिकल होते हे लार्जर साईजचे ते स्क्रीनिंग प्रोसेस थ्रू रिमूव्ह केले गेले होते. आता 10 mm टू 10⁻⁻6 mm चे रेंजमधले पार्टिकल्स आहेत. आता ते सेडिमेंटेशन टँकमध्ये आपल्याला रिमूव्ह करायचे आहे. बघा मित्रांनो, पार्टिकल साईज ज्यावेळेस 10 मिलीमीटर इतकी असते त्यावेळेस त्याची जी काय सेटलिंग वेलॉसिटी आहे ती तर दिलेली आहे. बघा, पार्टिकलची साईज ज्यावेळेस 10 मिलीमीटर इतकी असेल त्यावेळेस 3 मीटर डेप्थची सेडिमेंटेशन टँकमध्ये त्या पार्टिकलला सेटल डाऊन होण्यासाठी 4 सेकंड्स लागणार आहेत. म्हणून त्याची सेटलिंग वेलॉसिटी किती दिली आहे, 3 मीटर पर 4 सेकंड्स. ओके, 10 मिलीमीटरच्या पार्टिकलला 3 मीटर पर 4 सेकंड इतकी सेटलिंग वेलॉसिटी आहे. इन केस 10 मिलीमीटरपेक्षाही स्मॉलर साईज पार्टिकल्स म्हणजे किती साईजपर्यंत, जर आपण 10⁻⁻6 mm चा पार्टिकल जर किती वेळ लागेल, सेटलिंग वेलॉसिटी किती आहे हे जर आपण स्टडी जर पाहिला, त्याची रिसर्च जर पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं की 10⁻⁻6 mm म्हणजे अगदी जे स्मॉलर कोलायडल पार्टिकल्स असतात त्यांना सेटल डाऊन होण्यासाठी 3 मीटर पर मिलियन इयर्स म्हणजे जवळपास काही 10 लाख वर्ष आपल्याला वेट करावं लागेल हा 10⁻⁻6 mm चा पार्टिकल सेटल डाऊन होण्यासाठी, असं आपल्याला रिसर्चमधून स्टडीमधून लक्षात आलेलं आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जी प्लेन सेडिमेंटेशन प्रोसेस जी आहे ही त्या ठिकाणी या 10⁻⁻6 mm पर्यंत जे स्मॉल फाईन पार्टिकल्स आहेत हे सेटल डाऊन करू शकत नाही. यामध्ये भरपूर जास्त टाइम लागेल आहे ना, तेवढं 10 लाख इयर्स आपण वेटही करू शकत नाही, राहणारच नाही आपण, आहे ना. सो प्लेन सेडिमेंटेशन प्रोसेसमध्ये आपण काय करत असतो, आपण ज्यावेळेस चेक केलं की किती पार्टिकल्स, किती साईजचा पार्टिकल या प्लेन सेडिमेंटेशन टँकमध्ये सेटल डाऊन होतो, तर आपल्याला असं लक्षात येत आहे की जे पार्टिकलची साईज आहे ना, पार्टिकल ज्यांची साईज 50 मायक्रोमीटर पेक्षा जास्त असेल तेच पार्टिकल प्लेन सेडिमेंटेशन टँकमध्ये सेटल डाऊन होत असतात. लक्षात ठेवा, 50 मायक्रोमीटर पेक्षा जास्त साईजवाले पार्टिकल म्हणजे 10 mm, ठीक आहे, 10 mm ते 50 मायक्रोमीटर रेंजमधले जे पार्टिकल्स आहेत ते सेडिमेंटेशन टँकमध्ये सेटल डाऊन होत असतात. 50 मायक्रोमीटरपेक्षा स्मॉलर पार्टिकल्स म्हणजे अगदी कुठपर्यंत 10⁻⁻6 mm पर्यंत जी पार्टिकलची साईज आहे हे पार्टिकल सेटल डाऊन होण्यासाठी त्या ठिकाणी 3 मीटर पर मिलियन इयर्स इतके त्या ठिकाणी सेटलिंग वेलॉसिटी आपल्याला बघायला मिळते. प्लेन सेडिमेंटेशन टँकमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकत नाही की हे पार्टिकल सेटल डाऊन होतील. म्हणून हे जे रेंज आहे 50 मायक्रोमीटर टू 10⁻⁻6 mm हे जे स्मॉलर साईज पार्टिकल्स आहेत हे त्या ठिकाणी कोॲग्युलेशन, त्यानंतर फ्लॉक्युलेशन, त्यानंतर सेकंडरी सेडिमेंटेशन या प्रोसेसने रिमूव्ह केले जातात. ठीक आहे, हे जे पार्टिकल्स आहेत हे ना आपण कुठे रिमूव्ह करतो, ह्या पार्टिकलला जे स्मॉलर साईज पार्टिकल आहेत 50 मायक्रोमीटरपेक्षा स्मॉलर साईजवाले पार्टिकल्स कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन, सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये रिमूव्ह होतात. आणि जे 50 मायक्रोमीटरपेक्षा ग्रेटर साईज म्हणजे अप टू 10 मिलीमीटर या रेंजमधले जे पार्टिकल्स आहेत हे प्लेन सेडिमेंटेशनमध्ये रिमूव्ह होतात. ठीक आहे, स्वतः आपण याबद्दल माहिती पाहतोय. बघा आता पुढे नेक्स्ट स्लाइडवर. प्लेन सेडिमेंटेशन म्हणजे सिम्पली काय की प्लेन सेडिमेंटेशनमध्ये जे पार्टिकल्स ज्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वॉटरपेक्षा हेवियर आहे तरी सुद्धा सेटल डाऊन नाही झाले. त्याचे रिझन काय आहे, वॉटरचा टर्ब्युलन्स आणि त्या ठिकाणी वॉटरची फ्लो वेलॉसिटी, त्यामुळे ते सेटल डाऊन नाही झालेले. त्याबद्दल इथं थिअरी पॉईंट दिलेला आहे. ओके, ज्यावेळेस आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सस्पेंडेड पार्टिकलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वाढवतो है ना फ्रॉम 2 to 3, त्यावेळेस सेटलिंग वेलॉसिटी जी आहे इट गेट्स डबल्ड. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट नोट पॉईंट आहे हा. ठीक आहे,
सो यामध्ये प्लेन सेडिमेंटेशन टँकमध्ये आपण काय करत असतो, जे हेवियर पार्टिकल्स आहेत वॉटरपेक्षा त्यांना सेटल डाऊन करत असतो. आता पुढे माहिती दिली आहे त्याची. फॅक्टर्स कोणते आहेत जे सेडिमेंटेशनला अफेक्ट करतात? बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग सेडिमेंटेशनमध्ये जो वॉटरची जी फ्लो वेलॉसिटी आहे त्याला आपण हॉरिझॉन्टल फ्लो वेलॉसिटी ऑफ द वॉटर म्हणतो. दिस इज द वन ऑफ द फॅक्टर विच इज अफेक्टिंग सेडिमेंटेशन. सेकंड काय आहे? वॉटरचा विस्कॉसिटी. ठीक आहे, वॉटरची विस्कॉसिटी इट इज अफेक्टिंग व्हॉट? सेडिमेंटेशन. साइज अँड शेप अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द पार्टिकल्स. ठीक आहे, जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त असेल तर पार्टिकल्स काय होतील? लवकर सेटल डाऊन होतील. ओके, सो इथं दिलेलं आहे. these are the reasons, these are the factors which are affecting the sedimentation. आपण जे फर्स्ट MCQ क्वेश्चन पाहिला होता आपल्या सेशनमध्ये, आता आज आपण जेव्हा ओपन केली स्लाइड त्यावेळेस जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो यावरच आहे. विच आर द फॅक्टर्स अफेक्टिंग द सेडिमेंटेशन? सो हे फॅक्टर्स आहेत: वेलॉसिटी ऑफ फ्लो, विस्कोसिटी ऑफ वॉटर, साइज, शेप अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द पार्टिकल. दीज आर द फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग सेडिमेंटेशन. दिस इज द फर्स्ट MCQ आपण जो सॉल्व्ह करणार आहे पुढे तो. ओके, चालेल. सो आता आपण पुढे पाहूया अजून काय आहे ते. बघा, जस्ट आपण पहिले प्लेन सेडिमेंटेशन बद्दल माहिती पाहून घेऊया, मग आपण काय करूया यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, हां, इथे हे सेटलिंग वेलॉसिटी बद्दल दिलेलं आहे. हे ड्रॅग फोर्स वगैरे बरेचसे फॉर्म्युले सेटलिंग वेलॉसिटीचे, पण कोणते महत्त्वाचे आहेत ते सांगतो, फक्त ते लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, सेटलिंग वेलॉसिटी जी आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डायमीटर ऑफ द पार्टिकल. पार्टिकलची जी सेटलिंग वेलॉसिटी आहे ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे काही फॉर्म्युलाज आहेत ज्यावरती गेटमध्ये किंवा व्हॅरियस एक्झाममध्ये न्यूमरिकल क्वेश्चन सुद्धा येतो. मग एकतर त्या ठिकाणी कायनामेटिक विस्कॉसिटी जर दिली असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे सेटलिंग वेलॉसिटीचा, किंवा डायनामिक विस्कॉसिटी जर दिली असेल वॉटरची तर त्यावेळेस कोणता फॉर्म्युला आहे सेटलिंग वेलॉसिटीचा तो दिलेला आहे. हे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, सो हे दोन फॉर्म्युला जे आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत. कोणता? हा फर्स्ट दिलेला आहे. यामध्ये हा जो VS जो आहे, ठीक आहे, VS काय आहे? सेटलिंग वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल आहे. इट इज गिवन बाय GD स्क्वेअर अपॉन 18 म्यू ब्रॅकेटमध्ये आहे रो P मायनस रो W. सो आता हे जे त्या ठिकाणी टर्म्स यूज केलेले आहेत यांचं त्या ठिकाणी इथे काय आहे ते एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हा जो VS आहे हा दिस इज कॉल्ड एज सेटलिंग वेलॉसिटी. G इज द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, D इज द डायमीटर ऑफ द पार्टिकल, म्यू काय आहे? डायनामिक विस्कोसिटी ऑफ द वॉटर आहे, जो की त्या ठिकाणी पॉईजमध्ये किंवा त्या ठिकाणी न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअरमध्ये दिला जातो. त्यानंतर रो P आणि रो W तुम्हाला माहीतच आहे, ठीक आहे, डेन्सिटी. आफ्टर दॅट सेटलिंग वेलॉसिटीचा सेकंड फॉर्म्युला ज्यावेळेस कायनामेटिक विस्कोसिटी वापरल्या गेली असेल त्यावेळेस फॉर्म्युला काय आहे? बघा, फॉर्म्युलामध्ये स्लाइड चेंज आहे. GD स्क्वेअर अपॉन 18 म्यू है ना. इथे पहिले हा त्या ठिकाणी डायनामिक विस्कोसिटी होता, इथे त्या ठिकाणी कायनामेटिक विस्कोसिटी आलेली आहे. ओके, आणि ब्रॅकेटमध्ये G-1, जी काय आहे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. ठीक आहे, G-1. सो दीज आर द फॉर्म्युलाज. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युलाज हे लक्षात ठेवा. ठीक आहे, यावरतीच तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याचशा एक्झाममध्ये क्वेश्चन जे येतात सेटलिंग वेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी. यू हॅव टू कॅल्क्युलेट सेटलिंग वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. डायनामिक विस्कॉसिटी जर दिली असेल तर तो फॉर्म्युला वापरायचा, आणि कायनामेटिक विस्कॉसिटी जर दिली असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. हे लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट हा हेझन्स फॉर्म्युला आहे. ठीक आहे, जस्ट डिराईव्ह केलेले आहेत आपण पुढे. हां, बघा, आता हे हॉरिझॉन्टल फ्लो टाईप टँक. आता मी जस्ट तुम्हाला टँकमध्ये नेमकं काय होतं आहे ते आपण पाहतोय. बघा, इथं लक्ष देऊन आहे का? जे सेडिमेंटेशन टँक असते प्लेन सेडिमेंटेशन टँक त्यामध्ये नेमकं काय काय होत आहे ते आपण पाहतोय. बघा, हा त्या ठिकाणी वॉटरचा इनलेट आहे. जे रॉ वॉटर आहे ते सेडिमेंटेशन टँकमध्ये ज्यावेळेस एंटर करेल त्यावेळेस सगळ्यात पहिले बॅफल वॉलला स्ट्राईक करेल. इथे ही जी शो केली आहे दिस इज कॉल्ड एज बॅफल वॉल. बॅफल वॉलला स्ट्राईक केल्यामुळे काय होणार आहे? बघा, वॉटरला काहीतरी टर्ब्युलन्स होता है ना. वॉटरला काहीतरी टर्ब्युलन्स आहे. वॉटरला टर्ब्युलन्स असल्यामुळे पार्टिकल सस्पेन्शनमध्ये राहिले, ते सेटल डाऊन नव्हते झाले. म्हणून आपण काय केलं? एक बॅफल वॉल प्रोव्हाइड केली. बॅफल वॉलला रॉ वॉटर स्ट्राईक करेल, त्याची टर्ब्युलन्स जे आहे ते कमी होईल, वॉटरची फ्लो वेलॉसिटी कमी होईल, आणि स्लोली वॉटर या बॅफल वॉलवरून काय होईल? स्लाइड होऊन खाली त्या ठिकाणी इथे बॅफल वरून खाली जाणार आहे. सो ज्यावेळेस या टर्ब्युलन्स कमी होते, स्लोली मूव्ह होत आहे वॉटर, सो वॉटरमध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यांची सेटलिंग वेलॉसिटी वाढते ना. वॉटरची फ्लो वेलॉसिटी जी आहे ती ज्यावेळेस कमी होते त्यावेळेस सेटलिंग वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इन्क्रीज होत आहे. सो आता इथं पार्टिकल्स इथे खाली असे सेटल डाऊन झालेले दिसत आहेत. हे जे पार्टिकल्स सेटल डाऊन झालेले तिथे खाली शो केलेले आहे. वॉटर या बॅफलवरून स्लाइड होऊन इथे त्या ठिकाणी मूव्ह होत आहे, कंटिन्युअसली वॉटर फ्लो होत आहे. म्हणून या टँकला कंटिन्युअस फ्लो टाईप टँक आपण म्हणत असतो. ह्या टँकला आपण काय म्हणतो? कंटिन्युअस फ्लो टाईप टँक. वॉटर कंटिन्युअसली मूव्ह होत आहे, परंतु त्यामधले पार्टिकल्स काही अमाऊंटमध्ये 40 to 60% अमाऊंट ऑफ पार्टिकल जे आहेत खाली सेटल डाऊन होत असतात. सो इथे सेटल झालेले पार्टिकल याला आपण म्हणतो स्लज. हा जो सेक्शन आहे याला म्हणतो हॉपर.
जो सेटलिंग झोन आहे ज्यामध्ये वॉटर फ्लो होत असताना पार्टिकल सेटल डाऊन होत आहेत, ही टँकची डेप्थ आहे, ठीक आहे, ही टँकची लेंथ आहे, ठीक आहे, इथे या प्लॅनमध्ये दाखवलं आहे तुम्हाला, ठीक आहे, दिस इज द लेंथ ऑफ द टँक. ओके, ही जी वॉटरला काहीतरी जी वेलॉसिटी आहे ना, याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल फ्लो वेलॉसिटी. ओके, हे टर्म्स आहेत. वॉटर इनलेट पासून तर आउटलेट पर्यंत जाईपर्यंत जो टाइम आहे त्याला आपण म्हणत असतो डिटेन्शन टाइम. ठीक आहे, इनलेट टू आउटलेट जो वॉटर फ्लो होण्यासाठी जो टाइम लागला आहे त्याला आपण म्हणत असतो डिटेन्शन टाइम ऑफ दी वॉटर टँक. ओके, प्लेन सेडिमेंटेशन टँक. ओके, हे लक्षात ठेवा, इनलेट टू आउटलेट जाण्यासाठी जो टाइम लागला आहे त्याला आपण म्हणायचं डिटेन्शन टाइम. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कधी कधी डायरेक्टली डिटेन्शन टाइम काय आहे विचारतात किंवा डिटेन्शन टाइमच्या व्हॅल्यूज विचारलात. ओके, बघा त्यानंतर अजून काय आपल्याला डिझाईन करावं लागतात, कधी कधी लेंथ कॅल्क्युलेट करायला लावतात, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायला लावतात किंवा टँकचा एरिया फाइंड आउट करायला लावतात. ठीक आहे, सो हे टर्म्स आपण पुढे डिझाईनमध्ये बघणारच आहे. सेकंड आहे रॅडियल किंवा सर्क्युलर फ्लो टाईप टँक. आता यामध्ये चेंज काय आहे बघा, रॅडियल किंवा सर्क्युलर फ्लो टाईप टँकमध्ये चेंज काय आहे बघा. पहिले रेक्टँग्युलर टँकमध्ये इनलेट होता आणि आउटलेट होता. आता इथे काय बघा, इनलेट जो आहे हा त्या ठिकाणी रॉ वॉटरचा इनलेट जो आहे हा टँकच्या सेंटरमधून असेल. जो आपण फर्स्ट लेक्चरमध्ये जो व्हिडिओ पाहिला होता ना, सर्क्युलर टँक होते बघा, आणि त्या सर्क्युलर टँकमध्ये सेंटरला इनलेट होता है ना, वॉटर असं सेंटरमधून बाहेर येत होतं आणि आउटलेटला जात होतं. सो इथेही सेम आहे, रॉ वॉटर सेंटरमधून एंटर करेल. ठीक आहे, इथं हा ठिकाणी रॉ वॉटरचा एंट्रन्स आहे. वरती अशी कॉन्क्रीट कॅप दिलेली आहे, म्हणजे बॅफल वॉलचं काम करते. कॉन्क्रीट कॅपला वॉटर स्ट्राईक होईल आणि टर्ब्युलन्स कमी झाल्यामुळे वॉटर जे आहे स्लोली त्या ठिकाणी आउटर पेरिफेरीपर्यंत जाणार आहे. सो ज्यावेळेस हे स्लोली वॉटर आउटर पेरिफेरीला जात आहे त्यामधले पार्टिकल जे आहेत बॉटमला सेटल डाऊन होतात. ओके, पार्टिकल जे आहेत बॉटमला सेटल डाऊन होतात. सो मग या सर्क्युलर टँकची डेप्थ किती असते, या सर्क्युलर टँकचा डाया किती आहे हे कॅल्क्युलेट करायला वगैरे विचारतात. ओके, किंवा पार्टिकलची सेटलिंग वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायला विचारतात. ठीक आहे, यावरती डिझाईन्स आपल्याला बघायचं आहे. सो इथे दिलेले डिझाईन पॅरामीटर. सो आता यावर आपल्याला क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करायचे आहेत, लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, आहेत ना सगळे? हां, ठीक आहे, ओके. बघा आता हे डिझाईन पॅरामीटर्स आहेत, एक एक करून सगळे नोट डाऊन करा. तुम्ही हे सगळे पॅरामीटर्स नोट डाऊन करा. यावर बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करावे लागणार आहेत. ठीक आहे, हे पॅरामीटर्स पहा काय आहेत ते नोट डाऊन केले असतील. ओके, फर्स्ट आहे डिस्चार्ज किंवा फ्लो रेट. वॉटरचा डिस्चार्ज किती असणार आहे ना, आपण वॉटरचा डिस्चार्ज किंवा फ्लो रेट जो आहे ज्यावेळेस ट्रीटमेंट प्लांटमध्ये टँकमध्ये एंटर करायचा असेल त्यावेळेस वॉटरचा डिस्चार्ज किती आहे तो आपल्याला पहिले कॅल्क्युलेट करावं लागेल. सो वॉटरचा डिस्चार्ज आपण कॅल्क्युलेट करतो बाय द फॉर्म्युला पॉप्युलेशन इंटू पर कॅपिटा डिमांड. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. पॉप्युलेशन इंटू पर कॅपिटा डिमांडने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला वॉटर डिमांड कळते. सो ते इथे दिलेले आहे फर्स्ट. ओके, दिस इज द फर्स्ट डिझाईन पॅरामीटर. सेकंड आहे सरफेस ओव्हरफ्लो रेट. सरफेस ओव्हरफ्लो रेटलाच आपण ओव्हरफ्लो वेलॉसिटी म्हणतो किंवा ओव्हरलोडिंग रेट पण म्हणत असतो. सो किंवा त्याला आपण म्हणतो डिझाईन वेलॉसिटी ऑफ द टँक. बघा मित्रांनो, पार्टिकल्सची आपण त्या ठिकाणी सेटलिंग वेलॉसिटी कंट्रोल करू शकत नाही किंवा वॉटरचा आपण फ्लो आहे तो फक्त रिड्यूस करू शकतो. ओके, म्हणजे फ्लो वेलॉसिटी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे की आपण टँकची एक डिझाईन वेलॉसिटी प्रोव्हाइड करून देणे. टँकची डिझाईन वेलॉसिटी म्हणजे काय ते आता एक समजून सांगतोय, लक्ष देऊन ऐका. आपल्याला वॉटरमधले मॅक्सिमम अमाऊंट ऑफ पार्टिकल्स त्या ठिकाणी टँकमध्ये सेटल डाऊन झाले पाहिजे, हे आपलं मोटिव्ह आहे. म्हणून आपण काय करतो, वॉटरचा सरफेस एरिया वाढवतो है ना, सॉरी टँकचा सरफेस एरिया वाढवतो. ज्यावेळेस आपण वॉटर टँकचा सरफेस एरिया वाढवणार आहे त्या टँकचा सरफेस एरिया वाढवल्यावरती ज्यावेळेस वॉटर त्या टँकमध्ये एंटर करेल इनलेट टू आउटलेट जात असताना सरफेस एरिया वाढवल्यामुळे पार्टिकल जे आहेत मॅक्सिमम अमाऊंटमध्ये खाली सेटल डाऊन होतील. सो सेडिमेंटेशन और वी कॅन से सेटलिंग ऑफ द पार्टिकल्स डिपेंड्स अपॉन सरफेस ओव्हरफ्लो रेट है ना, and this surface overflow rate is expressing what it is expressing the volume upon time or you can say flow rate upon surface area of the tank. Okay, so हा surface overflow rate जो आहे हा काय एक्सप्रेस करत असतो, व्हॉल्यूम अपॉन टाइम डिवाइडेड बाय सरफेस एरिया, किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता फ्लो रेट अपॉन सरफेस एरिया, किंवा फ्लो रेटला आपण म्हणतो डिस्चार्ज है ना. तर इथे हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, फ्लो रेटचा फॉर्म्युला आहे. यू कॅन रिप्रेझेंट दिस फ्लो रेट सरफेस ओव्हरफ्लो रेट बाय दिस SOR. ठीक आहे, सो हा सरफेस ओव्हरफ्लो रेटचा फॉर्म्युला आहे. सरफेस ओव्हरफ्लो रेट इज गिवन बाय डिस्चार्ज अपॉन सरफेस एरिया. आता बघा मित्रांनो,
बऱ्याचशा जे की तुम्ही गेटचे ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करणार, मोठे मोठे क्वेश्चन्स तुम्ही पाहता तर आपल्याला वाटतं अरे याच्यामध्ये हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, क्वेश्चन पाहूनच भीती वाटते. परंतु हा एकच फॉर्म्युला असा आहे ना, हा सरफेस ओव्हरफ्लो रेटचा हा फॉर्म्युला असा आहे की ज्यावरच तुम्ही जवळपास मॅक्सिमम प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करू शकता. फक्त हा एक माहीत पाहिजे. काय आहे? सिंपल. सरफेस ओव्हरफ्लो रेट किंवा वेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्चार्ज अपॉन एरिया. ठीक आहे, डिस्चार्ज अपॉन एरिया. तर काय करतात, कधी कधी डायरेक्टली सरफेस ओव्हरफ्लो रेट कॅल्क्युलेट करायला विचारतील किंवा एरिया कॅल्क्युलेट करायला विचारतील किंवा डिस्चार्ज. ओके, तर डिस्चार्जसाठी हा फॉर्म्युलावरती दिलेला आहे. एरियासाठी काय करायचं, सिम्पली हा एरियासाठी फॉर्म्युला काय बनेल, हा एरियासाठी फॉर्म्युला बनेल डिस्चार्ज अपॉन सरफेस ओव्हरफ्लो रेट. तर कधी कधी एरिया कॅल्क्युलेट करायला विचारला तर हा डिस्चार्ज अपॉन सरफेस ओव्हरफ्लो रेट करायचा, किंवा सरफेस ओव्हरफ्लो रेट विचारलं तर डिस्चार्ज अपॉन एरिया करायचा आहे. सो आता बघा मित्रांनो, ज्यावेळेस रेक्टँग्युलर टँक आपण यूज करणार त्यावेळेस सरफेस ओव्हरफ्लो रेटचा फॉर्म्युला काय असेल, रेक्टँग्युलर टँक म्हणजे त्याचा एरिया काय होईल, लेंथ इंटू विड्थ, तर तो दिलेला आहे. आणि ज्यावेळेस सर्क्युलर टँक यूज करणार तर सर्क्युलर टँकचा एरिया काय असेल, π/4 इंटू डी स्क्वेअर, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला दिलेला आहे. सो हे लक्षात ठेवा. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे सरफेस ओव्हरफ्लो रेट. यावर मॅक्सिमम टाइम गेटमध्ये क्वेश्चन सुद्धा आलेला आहे. प्रिव्हियसली सुद्धा आलेलं आहे आणि याही वर्षी 2020मध्ये सुद्धा करंटली गेट एक्झाममध्ये जे क्वेश्चन आलेले आहेत ते सरफेस ओव्हरफ्लो रेट यावरतीच विचारले गेलेले आहे. डिझाईन कॅल्क्युलेशन्स विचारले गेलेले आहेत. ओके, येस, येतंय लक्षात? हां, ठीक आहे. इथे एक पॉईंट दिलेला आहे, ओव्हरफ्लो रेट ऑफ द सेडिमेंटेशन टँक इट इज चूजन कन्सिडरिंग द डायमीटर ऑफ द पार्टिकल. आपण ओव्हरफ्लो रेट कशाला कन्सिडर करून घेतो, तर डायमीटरला कन्सिडर करून घेत असतो. ठीक आहे, नोट पॉईंट आहे, लक्षात ठेवा तो. आता सरफेस ओव्हरफ्लो रेट जो आहे इट इन्फ्लुएन्स द पार्टिकल रिमूव्हल फ्रॉम द सेडिमेंटेशन टँक. मी म्हटलं ना, पार्टिकल्सचे आपण त्या ठिकाणी सेटलिंग वेलॉसिटी कंट्रोल नाही करू शकत, पण सरफेस ओव्हरफ्लो रेट म्हणजे टँकची डिझाईन वेलॉसिटी कंट्रोल करू शकतो. सो दिस इन्फ्लुएन्सेस द पार्टिकल रिमूव्हल फ्रॉम द सेडिमेंटेशन टँक. ठीक आहे, जर इन केस पार्टिकलची सेटलिंग वेलॉसिटी इथं वरती दिलेलं आहे, पार्टिकलची जर सेटलिंग वेलॉसिटी या सरफेस ओव्हरफ्लो रेटपेक्षा ज्यावेळेस जास्त असेल त्यावेळेस पार्टिकल काय होईल, सेटल डाऊन होणार आहे टँकमध्ये. आणि ज्या वेळेस पार्टिकलची सेटलिंग वेलॉसिटी सरफेस ओव्हरफ्लो रेटपेक्षा कमी आहे त्यावेळेस पार्टिकल काय होईल, एस्केप होईल फ्रॉम द वॉटर, त्या टँकमधून एस्केप होऊन जाईल. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर ज्यावेळेस आपण सरफेस एरिया वाढवतो त्यावेळेस आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द सरफेस ओव्हरफ्लो रेट. ओके, नेक्स्ट. आता हे IS कोडने काही व्हॅल्यूज दिलेले आहेत आपल्याकडे. IS कोडने जे व्हॅल्यूज दिलेले आहेत डायरेक्टली काही एक्झाम्समध्ये सरफेस ओव्हरफ्लो रेटसाठी डिझाईन व्हॅल्यू काय आहे ते विचारलं जाते. सो हे व्हॅल्यूज तुम्हाला इथे दिसत आहेत. सरफेस ओव्हरफ्लो रेटसाठी काय काय व्हॅल्यू आहे, प्रायमरी सेडिमेंटेशन टँक असेल तर सरफेस ओव्हरफ्लो रेट काय घ्यायचा आहे बघा, 500 to 700 लिटर पर हावर पर मीटर स्क्वेअर, किंवा 12 to 18 मीटर क्यूब पर डे पर मीटर स्क्वेअर, और 12,000 to 18,000 लिटर पर डे पर मीटर स्क्वेअर. फक्त युनिट चेंज झाले. हे लिटर पर हावर पर मीटर स्क्वेअर मध्ये आहे, मीटर क्यूब पर डे पर मीटर स्क्वेअर मध्ये आहे, आणि हा लिटर पर डे पर मीटर स्क्वेअर मध्ये आहे. सो हे सरफेस ओव्हरफ्लो रेटची व्हॅल्यू आहे फॉर प्लेन सेडिमेंटेशन टँक किंवा प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. अँड दिस आर द व्हॅल्यूज फॉर सेकंडरी सेडिमेंटेशन टँक सरफेस ओव्हरफ्लो रेटच्या 1000 to 1250 लिटर पर हावर पर मीटर स्क्वेअर. फक्त युनिट चेंज झालेले आहे. ठीक आहे, हां बघा दिलेलं आहे, नोट डाऊन करून घ्या. हे सरफेस ओव्हरफ्लो रेटच्या व्हॅल्यूज आहेत त्या. नेक्स्ट, हां सरफेस एरिया जस्ट इथे दिला आहे मी. सरफेस एरिया आपण जस्ट पाहिला. सरफेस एरिया कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय फ्लो रेट डिवायडेड बाय सरफेस ओव्हरफ्लो रेट. ठीक आहे, तोच फॉर्म्युला दिला आहे. सर्क्युलर टँक असेल तर त्याचा एरिया π/4 इंटू डी स्क्वेअर, रेक्टँग्युलर असेल तर लेंथ इंटू विड्थ दिलेलं आहे ते. आता लेंथ जी आहे लक्षात ठेवा, लेंथ जी ठेवतो आपण लेंथ सेडिमेंटेशन टँकची इट इज ऑलवेज केप्ट 4 times than that of the width of the tank. ठीक आहे, लेंथ जी आहे सेडिमेंटेशन टँकची लेंथ इट इज ऑलवेज केप्ट 4 times than that of the width of the sedimentation tank. हा IS कोडने स्पेसिफाय केलेला आहे. सो आता एक PWD ची एक्झाम झाली होती, जेईची एक्झाम 2018मध्ये. सिम्पली त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचे प्रत्येक पेपर सेट म्हणजे आज एक पेपर सेट झाला आहे, दुसऱ्या दिवशी झाला आहे, प्रत्येक जे 3-4 पेपर सेट आहे लेंथ ऑफ द सेडिमेंटेशन टँकवरती क्वेश्चन विचारला. 4 times than that of the width असते. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा, लेंथ इज 4 times द मॅक्सिमम टाइम्स ऑफ द विड्थ. सो आता हे विड्थ जे आहे नॉर्मली आपण मग किती घेतो, 4 times द रेट ऑफ द विड्थ म्हणतोय लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला, परंतु विड्थ किती घ्यायची. सो IS कोडने सांगितलंय की 10 to 12 मीटर ही विड्थ ठेवायला पाहिजे सेडिमेंटेशन टँकची. ओके, सेडिमेंटेशन टँकची विड्थ किती घ्यायची आहे, नॉर्मली 10 to 12 मीटर आपण ठेवत असतो. ओके,
इथे दिलेला आहे विड्थ कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला एरिया डिवायडेड बाय 4. जो काही आपल्याकडे सेडिमेंटेशन टँकसाठी जो एरिया अवेलेबल असेल, तुम्ही वॉटर ट्रीटमेंट प्लांट डिझाईन करताय, तुमच्याकडे पहिले जो एरिया अवेलेबल असेल त्या एरियानुसार आपण काय करतो, सिम्पली त्या एरियाला अंडररूट डिवायडेड बाय अंडररूट ऑफ एरिया डिवायडेड बाय 4 केलं तर आपल्याला विड्थ ऑफ द टँक समजून येणार आहे. ठीक आहे, तर लक्षात येत आहे ती किती घ्यायची, नॉर्मली 10 to 12 मीटर येत असते. ओके, डेप्थ ऑफ द टँक. नॉर्मली सेडिमेंटेशन टँकची डेप्थ है ना, प्रायमरी असू द्या किंवा सेकंडरी सेडिमेंटेशन टँक असू द्या, 3 मीटर ही डेप्थ ठेवायला पाहिजे. ठीक आहे, नॉर्मली आपण किती ठेवतो, 3 मीटर ही सेडिमेंटेशन टँकची डेप्थ असते, लक्षात ठेवा हे. ओके, आणि अजून एक महत्त्वाचं आहे, विचारतात की सेडिमेंटेशन टँकची एफिशियन्सी कशावर डिपेंड आहे. बऱ्याच जणांना एक असं त्या ठिकाणी मे बी क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्ही असं कंक्लूड करशाल की डेप्थ जास्त म्हणजे त्या ठिकाणी सेडिमेंटेशनची एफिशियन्सी जास्त. बघा मित्रांनो, हे चुकीचं आहे. सेडिमेंटेशन टँकची एफिशियन्सी जी आहे सरफेस ओव्हरफ्लो रेटवर डिपेंड करते, डेप्थवर डिपेंड करत नाही. जितकं जास्त तुम्ही वॉटरची फ्लो वेलॉसिटी कमी करणार तितकं पार्टिकलची सेटलिंग वेलॉसिटी वाढणार आहे. म्हणून जर असा क्वेश्चन आला की सेडिमेंटेशन टँकची एफिशियन्सी कशावरती डिपेंड करते, सो लक्षात ठेवायचं आहे सरफेस ओव्हरफ्लो रेटवरती सेडिमेंटेशन टँकची एफिशियन्सी डिपेंड करत असते, डेप्थवर डिपेंड करत नाही. डेप्थ हा पॅरामीटर काही रोल प्ले करत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा, डेप्थ डज नॉट अफेक्ट द एफिशियन्सी ऑफ सेडिमेंटेशन टँक. ठीक आहे, डेप्थ डज नॉट अफेक्ट द एफिशियन्सी ऑफ सेडिमेंटेशन टँक. येतं लक्षात. ओके, नेक्स्ट आहे कॅपॅसिटी किंवा व्हॉल्यूम ऑफ द चेंबर. सेडिमेंटेशन टँकचा जो चेंबर आहे त्याचा व्हॉल्यूम काय आहे, लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. ठीक आहे, डेप्थ. ठीक आहे, LBH, सिंपल. एफिशियन्सी ऑफ सेटलिंग टँक, तर सेटलिंग वेलॉसिटी डिवायडेड बाय सरफेस ओव्हरफ्लो रेट इंटू 100 केलं तर आपल्याला त्या ठिकाणी एफिशियन्सी मिळत असते सेटलिंग टँकची. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर फ्लो थ्रू वेलॉसिटी किंवा त्याला आपण म्हणतो फ्लो वेलॉसिटी, VH. ठीक आहे, तर फ्लो वेलॉसिटी म्हणजे काय, ज्या स्पीडने वॉटर टँकमध्ये ट्रॅव्हल करत आहे, ज्या स्पीडने वॉटर जे आहे टँकमध्ये ट्रॅव्हल करत असेल त्याला आपण म्हणायचं आहे फ्लो वेलॉसिटी. स्वतः ही वॉटरची जी फ्लो वेलॉसिटी आहे ती आपण कॅल्क्युलेट करू शकतो. रेक्टँग्युलर टँक जर असेल तर फ्लो वेलॉसिटी असते Q/B/H, आणि जर सर्क्युलर टँक असेल तर फ्लो वेलॉसिटी आहे Q/2πRH. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे डिझाईन पॅरामीटर्स आहेत. सो यामध्ये IS कोडने स्पेसिफाय केलेलं आहे की नॉर्मली जी सेडिमेंटेशन टँकमध्ये वॉटरची जी फ्लो वेलॉसिटी असते इट इज इन द रेंज ऑफ 0.2 to 0.9 मीटर्स पर मिनिट. ठीक आहे, 0.2 to 0.9 मीटर्स पर मिनिट ही रेंज आहे. ऑप्टिमम व्हॅल्यू घ्यायची असेल तर 0.3 मीटर पर मिनिट ही लक्षात ठेवायची असते. ओके, आता हे जस्ट डिझाईन पॅरामीटर्स होते, मला थोडंफार सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगत आहे. आपल्याला न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह करायचे त्यावर. ओके, सेडिमेंटेशन टँक शुड बी डिझाईन फॉर मॅक्सिमम डेली फ्लो, हे लक्षात ठेवायचं आहे. डिटेन्शन टाइम, आता डिटेन्शन टाइम काय आहे इथे दिलेला आहे. डिटेन्शन टाइम आपण कशाला म्हणतो, मी जसं सांगितलं की वॉटर जे ट्रॅव्हलिंगसाठी जो टाइम रिक्वायर्ड असेल टँकमध्ये, ठीक आहे, वॉटरला त्या टँकमध्ये ट्रॅव्हलिंगसाठी जो टाइम रिक्वायर्ड असेल दॅट इज नथिंग बट दी डिटेन्शन टाइम. इनलेट पासून तर आउटलेट पर्यंत वॉटर ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाइम घेत आहे त्याला आपण म्हणायचं डिटेन्शन टाइम. ओके, सो दिस इज द डिटेन्शन टाइम. किंवा वॉटरला त्या टँकमध्ये त्या जी ट्रीटमेंट प्रोसेस आहे त्यामध्ये किती वेळासाठी आपण ठेवतो त्याला आपण म्हणायचं असं डिटेन्शन टाइम. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सो आता डिटेन्शन टाइम किंवा त्याला आपण म्हणतो हायड्रॉलिक रिटेन्शन टाइम. सो आता डिटेन्शन टाइम किंवा हायड्रॉलिक रिटेन्शन टाइम जो आहे इट इज केप्ट ॲज, त्याला आपण काय त्यासाठी फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ द टँक डिवायडेड बाय हॉरिझॉन्टल फ्लो वेलॉसिटी. सो आता डिटेन्शन टाइम इज गिवन बाय L/VF, दॅट इज लेंथ ऑफ द टँक डिवायडेड बाय हॉरिझॉन्टल फ्लो वेलॉसिटी. येतं लक्षात. आता बघा, इन केस कधी कधी हॉरिझॉन्टल फ्लो वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायला विचारलं तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे Q/B/H. सो डिटेन्शन टाइमचा फॉर्म्युला आपण ही जी VF ची व्हॅल्यू आहे फ्लो वेलॉसिटीची ती आपण पुट करू शकतो. सो फॉर्म्युला काय बनेल, लेंथ डिवायडेड बाय Q/B/H. सो ह्याच फॉर्म्युलामध्ये हा जो BH आहे हा वरती गेला, लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट है ना, म्हणजे LBH डिवायडेड बाय Q. दिस इज द फॉर्म्युला फॉर डिटेन्शन टाइम. किंवा आता लेंथ इंटू विड्थ इंटू डेप्थ जी आहे त्याला आपण म्हणतो व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम डिवायडेड बाय डिस्चार्ज इज नथिंग बट द डिटेन्शन टाइम. ओके, सो हे लक्षात आलं असेल, नोट डाऊन केलं असेल. विअर लोडिंग रेट, विअर लोडिंग रेट कशाला म्हणतो आपण, डिस्चार्ज डिवायडेड बाय लेंथ ऑफ द विअर. ओके, लक्षात ठेवा. हे नेक्स्ट स्लाइडवर जाऊया आता आपण. हां, हे सगळ्या युनिटचं डिटेन्शन टाइम इथे मी दिलेलं आहे. वेगवेगळ्या एक्झाम्स जे तुम्ही पाहणार, JEEचे एक्झाम्स महाराष्ट्र स्टेटमधल्या, MPSCच्या एक्झाम्स, SSC JEE, UPSC म्हणजे IASची एक्झाम किंवा गेट एक्झाम,
या सगळ्या एक्झाममध्ये डिटेन्शन टाईमवरती जर क्वेश्चन आला तर ह्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. आणि व्हॅरियस नंबर ऑफ टाइम्स ते क्वेश्चन पण आलेले आहे. डायरेक्टली डिटेन्शन टाइम विचारतात फक्त. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, वेगवेगळ्या युनिटचं डिटेन्शन टाइम जो आहे इथे मी डायरेक्टली आपण एका टेबल थ्रू मी तुम्हाला इथे दिलेला आहे. या डिटेन्शन टाइमला प्रॉपरली नोट डाऊन करा. ठीक आहे. तुम्ही फ्युचरमध्ये कोणताही तुम्ही ज्या एक्झाम देणार आहे त्यामध्ये या डिटेन्शन टाइमवरती 101% क्वेश्चन आला की या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. येस, हर्षवर्धन, आकांक्षा, प्रियंका, पौर्णिमा आहेत ना तुम्ही सगळे प्रेझेंट? हां, ओके, चालेल. ते सगळं डिटेन्शन टाइम जे आहेत दिलेले आहेत. क्युसन टाईप टँक सेडिमेंटेशन टँक आहे ना, त्याचा डिटेन्शन टाइम किती आहे? 24 आवर्स. कंटिन्युअस टाईप किंवा प्लेन सेडिमेंटेशन टँकचा जो आहे ना, त्याचा प्लेन सेडिमेंटेशन टँकचा डिटेन्शन टाइम किती आहे? 4 to 8 आवर्स. ज्यावेळेस आपण प्लेन सेडिमेंटेशन टँकमध्ये जे वॉटरला त्या ठिकाणी बाय द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी सेटलिंगसाठी, पार्टिकल सेटलिंगसाठी वेळ देतो, तर किती वेळ लागतोय? 4 to 8 आवर्स इतका वेळ लागत असतो प्लेन सेडिमेंटेशनला. हे लक्षात ठेवा, प्लेन सेडिमेंटेशनला किंवा प्रायमरी सेडिमेंटेशनला 4 to 8 आवर्स इतका टाइम लागत असतो. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट ते विचारतात, कोॲग्युलेशन एडेड कंटिन्युअस सेडिमेंटेशन. ठीक आहे. कोॲग्युलेशन एडेड सेकंडरी सेडिमेंटेशन किंवा तुम्ही त्याला असं म्हणता कोॲग्युलेशन एडेड कंटिन्युअस सेडिमेंटेशन, या प्रोसेसला 2 to 4 आवर्स लागत असतात. ठीक आहे. जी आपण सेकंडरी सेडिमेंटेशन टँक प्रोव्हाइड करतोय, तर सेकंडरी सेडिमेंटेशन टँकमध्ये डिटेन्शन टाइम जो आहे हा नियर अबाउट 2 to 4 आवर्स इतका असतो. ओके. प्रायमरीमध्ये 4 to 8 आवर्स होता, सेकंडरीमध्ये 2 to 4 आवर्स इतका असतो. ओके. मेकॅनिकल मिक्सर किंवा जे कोॲग्युलंट्स मिक्स करतो ना आपण रॅपिड मिक्सिंग, त्यासाठी किती वेळ देत असतो? कोॲग्युलेशनसाठी 30 to 60 सेकंड्स, 30 to 60 सेकंड्स किंवा कधी कधी 60 सेकंडच्या ऐवजी मिनिट्समध्ये 1 मिनिट इतकं त्या ठिकाणी दिलेलं असेल. ठीक आहे. लक्षात ठेवा, मेकॅनिकल मिक्सर किंवा फ्लॅश मिक्सर किंवा रॅपिड मिक्सिंगसाठी डिटेन्शन टाइम आहे 30 to 60 सेकंड्स इतका. व्हेरी मच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. एक्झाममध्ये रॅपिड मिक्सिंग किंवा स्लो मिक्सिंग किंवा हे जे डिटेन्शन टाइम्स आहेत ते विचारले जातात. ठीक आहे. वारंवार सांगतोय, इम्पॉर्टंट आहे ते. फ्लॉक्युलेशन किंवा स्लो मिक्सिंगसाठी डिटेन्शन टाइम म्हणजे जे आपण स्लो मिक्सिंग करतो ते किती वेळासाठी करतोय? 10 ते 30 मिनिटासाठी आपण स्लो मिक्सिंग करत असतो. ओके. त्यानंतर हा प्रॉपेलर मिक्स युनिट मे बी आपण काही काही ठिकाणी प्रॉपेलर मिक्सर प्रोव्हाइड करतो ज्यावेळेस आपण कोॲग्युलेशन वगैरे करतो त्यावेळेस. सो हा प्रॉपेलर मिक्स युनिट जो आहे त्याचा 10 सेकंड इतका टाइम असतो. एखाद्या वेळेस विचारण्यात यावर क्वेश्चन्स येत नाही. ओके. लक्षात ठेवा. ट्यूब सेटलर्स, मी जे मागाशी म्हटलं मॉडर्न डेजमध्ये डायरेक्टली आपण ट्यूब सेटलर ठेवतो, सगळ्या टँक्स प्रोव्हाइड करत बसत नाही. कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन, सेकंडरी सेडिमेंटेशन टँकसाठी युनिटचं कन्स्ट्रक्शन करण्यापेक्षा डायरेक्टली आपण अशी इन्क्लाइन ट्यूब प्रोव्हाइड करतो, त्याला आपण म्हणतो ट्यूब सेटलर. मॉडर्न डेजमध्ये याचं कन्स्ट्रक्शन होत आहे. तर डायरेक्टली 10 मिनिट्सच्या आतमध्ये कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन, सेकंडरी सेडिमेंटेशन या ट्यूबमध्ये होत असतं. हे जस्ट माहितीसाठी सांगितलेलं आहे, हाही एक्झाममध्ये विचारला जात नाही. परंतु हे जे वरचे आहेत यावरती क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. इम्पॉर्टंट. ठीक आहे. इम्पॉर्टंट, व्हेरी मच इम्पॉर्टंट. ठीक आहे. प्लेन सेडिमेंटेशन, कोॲग्युलेशन एडेड सेकंडरी सेडिमेंटेशन, मेकॅनिकल मिक्सर अँड फ्लॉक्युलेशन टँक याचे डिटेन्शन टाइम तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ओके. चालेल. फ्लो म्हणू शकतो आपण. आयडियल फ्लो काय आहे की जो काही त्या ठिकाणी ऍक्च्युअल फ्लो ऑफ द टँक आहे हा त्या ठिकाणी काय होतो, आयडियल टँकचा जो फ्लो पॅटर्न आहे त्यापेक्षा डिफर करतो, त्याला आपण म्हणत असतो शॉर्ट सर्किटिंग. म्हणजेच काय की वॉटर त्या ठिकाणी टँकमध्ये एंटर करेल आणि एक्झिट करेल. बरोबर. सो या एंट्रन्स टू एक्झिटमध्ये काय होत असतं, वॉटरमध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत ते बॉटममध्ये सेटल डाऊन होत असतात. परंतु काय होत असतं की सेडिमेंटेशन टँकमध्ये ऑलरेडी अवेलेबल जे वॉटर आहे आणि नवीन नवीन जे एक्सटर्नली जे वरती वॉटर एंटर करत आहे, ह्या वरती जो वॉटरचा फ्लो जो आहे त्याचा आणि खाली बॉटमला जे वॉटर अवेलेबल आहे सेडिमेंटेशन टँकमध्ये यामधला जो फ्लो पॅटर्न आहे हा डिफर होत असतो. आणि हा जो डिफरन्स क्रिएट होतो ह्याला आपण म्हणत असतो शॉर्ट सर्किटिंग. याने काय होत असतं की पार्टिकलची सेटलिंग एफिशियन्सीला त्या ठिकाणी आपल्याला पार्टिकलची जी सेटलिंग एफिशियन्सी आहे ती त्या ठिकाणी रिड्यूस झालेली आहे आपल्याला असं बघायला मिळतं ॲक्च्युअल फ्लो पॅटर्नपेक्षा किंवा आयडियल फ्लो टाईप टँकपेक्षा. जी आपण प्रॅक्टिकल सिच्युएशन पाहतो त्यामध्ये थोडाफार डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. तर त्या टर्मला आपण म्हणतो शॉर्ट सर्किटिंग. आता या शॉर्ट सर्किटिंगमध्ये काय होतं आहे तिथे दिलेलं आहे सेकंड लाईनमध्ये, टॉप लेयर ऑफ द वॉटर हॅज डिटेन्शन टाइम विच इज फार लेस दॅन द डिटेन्शन टाइम ऑफ द बॉटम लेयर. बॉटम लेअरपेक्षा टॉप लेअरचा डिटेन्शन टाइम कमी असतो, त्याला आपण म्हणत असतो शॉर्ट सर्किटिंग ऑफ द सेडिमेंटेशन टँक. ओके. ती शॉर्ट सर्किटिंग नाही जी तुम्ही इलेक्ट्रिसिटीची वगैरे पाहिली असेल. ओके.
ही दुसरी आहे. ठीक आहे, ही टँक मधली आहे. आता यामध्ये ही जी टर्म आहे डिस्प्लेसमेंट एफिशियन्सी ही रिप्रेझेंट करत असते शॉर्ट सर्किटिंगला आहे ना. डिस्प्लेसमेंट एफिशियन्सीला फरक पडणार आहे ना, तर हीच रिप्रेझेंट करत असते शॉर्ट सर्किटिंगला. गिवन बाय फ्लो थ्रू पिरियड डिवाइडेड बाय थेरॉटिकल डिटेन्शन टाइम इंटू 100 केलं की आपल्याला डिस्प्लेसमेंट एफिशियन्सी मिळत असते. इन नॉर्मल सेडिमेंटेशन टँक ही जी डिस्प्लेसमेंट एफिशियन्सी आहे ती व्हॅरी करते